श्रोते हो नमस्कार. दक्षिणे लक्ष्मणस्य वामे जनकात्मजा पुरतो मारुतेर्यस्य तं वंदे रघुनंदनम्. असे समोर मूर्तिमंत नानालंकार दीप्त असे श्रीरामांना मी वंदन करते, प्रवचनकारांनाही वंदन करते आणि माझ्या निवेदनाला सुरुवात करते. खरोखर सांसारिक, भौतिक, व्यावहारिक, शोभिवंत अशा जगप्रसिद्ध तुळशीबागेतील दुकानांच्या मध्यभागी हे आध्यात्मिक अधिष्ठान असलेले तुळशीबागवाले श्रीराम मंदिर मला वाटते जगामधील एकमेव उदाहरण असावे. तेव्हा संसाराचा आदर्श मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हाच असावा असे भान ठेवून आपण प्रवचन श्रवण करूया. ज्या प्रतिष्ठानच्या वतीने अभ्यंकर इथे आले आहेत त्या आदित्य प्रतिष्ठानची विश्वस्त आणि गुरुदेवांची पत्नी या नात्याने मी प्रतिष्ठानचा अगदी थोडक्यात आपल्याला परिचय करून देणार आहे. लोकशिक्षण आणि संस्कृती संवर्धन ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून प्रतिष्ठानची स्थापना झाली. आपल्या थोर आणि उदात्त हिंदू धर्मात जे जे काही भव्य, दिव्य आणि प्रेरणादायी आहे ते समाजाला सांगितले पाहिजे, शिकविले पाहिजे आणि अभिमान जागवला पाहिजे अशी तळमळ गुरुदेव अभ्यंकरांना लागली आणि त्यातून गेल्या 40 वर्षात अनेक कार्यक्रम, अनेक योजना राबविल्या गेल्या. गुरुदेवांनी यासाठी 15,000हून अधिक प्रवचने देशात आणि परदेशात संपन्न केली. प्रतिष्ठानचे श्रद्धावंत कार्यकर्ते हे प्रतिष्ठानचे वैभव आहे. प्रतिष्ठानचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रतिष्ठानने गुरुदेव अभ्यंकर लिखित 70हून अधिक ग्रंथ प्रकाशित केले. त्यांच्या या विद्वत्तेसाठी पुणे विद्यापीठ, भारती विद्यापीठ, टिळक विद्यापीठ आणि कांची विद्यापीठ अशा 4 विद्यापीठांनी त्यांना डीलिट ही पदवी दिली. लोकांना हे सर्वच ग्रंथ इतके आवडले की पसायदान, गीतासागर, गणपती अथर्वशीर्ष, भक्तिकोश, सर्व संतांची चरित्रे, हिंदू धर्मसंस्कृतीमाला, वंदे मातरम अशा ग्रंथांच्या 7-7, 8-8 आवृत्ती निघाल्या आहेत. हे सर्व ग्रंथ आमच्या कक्षावर छापील किमतीपेक्षा अत्यंत सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध आहेत. कारण आम्ही ते थेट तुम्हाला देत असतो. मध्ये प्रकाशक, वितरक हे नाहीतच. आमचे ग्रंथ फक्त प्रतिष्ठानच्या कार्यालयात उपलब्ध असतात, दुकानात विक्रीला नसतात. तेव्हा सर्व श्रोत्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. प्रतिष्ठानचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे अभ्यंकर जे बोलतात त्या विविध विषयांवरच्या 100 विषयांवरच्या CDs आणि पेन ड्राईव्ज प्रतिष्ठानच्या स्टुडिओमध्ये तयार झाल्या आहेत. प्रतिष्ठानची कोणतीही प्रवचनमाला असो तिचा प्रधान हेतू शुद्ध भक्ती आणि राष्ट्रधर्म वाढविणे असाच असतो. शिवाय त्यात तत्त्वज्ञानही ठासून भरलेलं असतं. तेव्हा श्रोतांच्या मागणीवरूनच या ध्वनिमुद्रिका अर्थात CDs प्रतिष्ठानने तयार केल्या आहेत. त्यातील काही निवडक कक्षावर उपलब्ध आहेत. चरित्रे, कीर्तने, स्तोत्रे यांच्या CD आम्ही या प्रवचनमालेत केवळ 40 रुपयाला एक अशा अत्यंत सवलतीत देत आहोत. म्हणजे 2 CDचा संच 80 रुपये किंवा 5 CDंचा संच 200 रुपये अशा प्रकारे आपल्याला हे संच मिळू शकतील. यांची ही विक्रमी विक्री झालेली आहे. आपण त्याचाही अवश्य लाभ घ्यावा. आणि आता प्रतिष्ठानचे प्रधान वैशिष्ट्य म्हणजे प्रतिष्ठानने हाती घेतलेला वैश्विक संत भारतीच्या उभारणीचा प्रकल्प. संतांचे तत्त्वज्ञान नुसते वाचून भागणार नाही तर ते जपले पाहिजे, वर्धिष्णू केले पाहिजे, ज्याची आजच्या काळात अत्यंत गरज आहे. म्हणून प्रतिष्ठानने लोणावळ्याजवळ 33 एकर जागा प्रवचनांमधून आणि त्यामध्ये आलेल्या देणग्यांमधून खरेदी केली आहे. खरं तर इथे टाळ्या पाहिजेत. धन्यवाद. श्रीराम कृपा. श्रीरामांची कृपा.
इथे सरोवर निर्माण झालं आहे, वृक्षारोपण झाले आहे, नकाशा मंजूर झाला आहे आणि आता बांधकामाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंतचे हे काम 25,000 रुपये देणारे महाजन किंवा 1,00,000 रुपये देणारे वैष्णवजन यांच्या सहकार्यातून उभे राहिले आहे. महाजनांना या विद्यापीठामध्ये 1 किंवा 2 दिवस विनामूल्य राहता येईल आणि त्यांचे नाव विद्यापीठात कलात्मक रीतीने कोरले जाईल. संतांच्या विचाराचे रक्षण करावयाचे असेल, त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायचे असेल तर अशा विद्यापीठाची गरज आहे. तिथे आपण असा एक 5 वर्षाचा अभ्यासक्रम राबवणार आहोत की तेथून हिंदू धर्माचे प्रसारक निर्माण होतील. आपण असे जर काही केले नाही तर आपले पूर्वज आपल्याला करंटे म्हणतील आणि आपल्या पुढच्या पिढ्या म्हणतील की आमच्या पूर्वजांनी आम्हाला काहीच दिलं नाही. तेव्हा प्रत्येकाने हे विद्यापीठ उभं राहावं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असं लक्षात घेऊन यासाठीच्या सर्व योजनांमध्ये सहभागी व्हा, महाजन व्हा, 1,00,000 रुपये देऊन वैष्णवजन व्हा. आता या भूमीवर पहिल्या टप्प्यात 40,000 स्क्वेअर फुटांचा मोठा पाया पूर्ण करण्यात आला असून यासाठीच केवळ 8 कोटी रुपये खर्च झाले आहेत. तेव्हा या मंदिर उभारणीसाठी मंगलनिधी जमा करण्याचे काम जोरात सुरू आहे. अनेक जण श्रद्धादान करत आहेत. आत्ताही अनेक जणांनी केलं आहे. मंदिर उभारणे किती अवघड व खर्चिक असते हे कालच्या प्रवचनात तुळशीबागवाले यांच्या उदाहरणातून आपण ऐकलं. 35 वर्ष लागली त्यांना हे मंदिर उभं करायला. आपण ह्याच्याही पेक्षा जलद गतीनं हे मंदिर श्रीरामकृपेनं उभं करूया. आपलं विष्णू मंदिर केवळ लोकाश्रयावर उभं राहत आहे. तेव्हा सर्वांनी सढळ हाताने त्याला मदत करा. देणगीदारांनी आपला पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल ID सर्व इथे कक्षावर जरूर द्यावा. कारण मे महिन्यामध्ये आपल्या भूमीवर विष्णू याग करायचा आहे. तेव्हा संपर्काला आम्हाला सोपे जाईल. तसेच काल प्राजक्तांना आदित्य मंडलविषयी सांगितलं. तेव्हा ज्यांना या कार्यामध्ये सहभागी व्हायचे, विशेषतः इथे काही तरुण मुलं बसलेली असतात रोज, तर त्यांनी अवश्य या कार्यामध्ये सहभागी व्हावे. आपलं नाव, मोबाईल नंबर हे सर्व प्राजक्ताकडे जरूर द्यावे किंवा कक्षावर द्यावे. आमच्या प्रतिष्ठानच्या कक्षावर आम्ही नोंदवही ठेवलेली आहे. त्यामध्ये आपलं नाव व पत्ता अवश्य नोंदवा. आमच्या समोर डाव्या हाताला इकडे प्रतिष्ठानचा विक्री कक्ष आहे. आता निवेदन संपवण्यापूर्वी आमच्या विशेष सवलत संचाविषयी सांगते, ज्याला आपण अतिशय उत्तम प्रतिसाद देत आहात. गुरुदेवांच्या सिद्धहस्त लेखणीतून वाल्मिकी रामायणावर आधारित प्रत्येक श्लोकावर टीका असलेले ओवीबद्ध महाकाव्य साकारले जात आहे. शंकर रामायण यातील सिद्ध झालेले 3 ग्रंथ आम्ही आपल्यासाठी इथे मांडले आहेत. आपण ते अवश्य बघावेत. त्यातलं पहिलं आहे बालकांड. त्याच्या आहेत 11,234 ओव्या आणि 624 पृष्ठे. अयोध्याकांड आहे 15,972 ओव्या आणि 884 पृष्ठे. अरण्यकांडाच्या 7,658 ओव्या आणि 496 पृष्ठे. किष्किंधाकांडही आता पुरं होत आलं आहे. आणि आमचा चौथा जो ग्रंथ आहे जो या सवलत योजनेमध्ये आहे तो आहे भारतीय तीर्थक्षेत्र मंदिरं. 1,500 पृष्ठे असलेला हा बृहत ग्रंथ आहे, ज्यात भारतातील सर्व तीर्थक्षेत्र व मंदिरे वैशिष्ट्यांसह आणि जिल्हानिहाय आकारविल्ले आम्ही दिलेली आहेत. तुम्हाला त्याप्रमाणे तुमची प्रवासाची योजना करता येईल इतका सुंदर माहिती त्याच्यामध्ये आहे. आपण हे 4ही ग्रंथ ज्यांची मूळ किंमत आहे 6,800, सवलतीत एरवी आमच्याकडे ते 3,260ला असतात. पण पृष्ठदात्यांच्या उदार देणग्यांमुळे आम्ही हे 4ही बृहत ग्रंथ आपणाला केवळ 2,000 रुपयामध्ये देत आहोत. या सवलतीचे आत्ता फक्त 2 दिवस राहिले आहेत. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे असे 15 संच विकलेसुद्धा गेले आहेत.
शंकर रामायण हे मराठी भाषेतील ओवीबद्ध रसाळ असे रामायण आहे. 3 दिवस तुम्ही जे आज प्रसंग ऐकले ना, श्रीराम कैकेयी संवाद, लक्ष्मणाचे सद्गुण, भरताला उपदेश, सीतेचे पातिव्रत्य, तिचे रावणाने केलेले हरण, हे सर्व तपशीलवार वाचायचे असेल तर तुम्ही हे शंकर रामायण अवश्य वाचा. वाचताना अंगावर रोमांच उभे राहतात, कारण हा आपला खरा आणि उज्ज्वल इतिहास आहे. सहज सोपी रसाळ भाषा, प्रवाही ओव्या, एकटाकी लेखन, आनुषंगिक अनेक कथांचा विस्तार, विवेचक प्रस्तावना ही या ग्रंथाची वैशिष्ट्ये आहेत. या ग्रंथाची आमच्या विविध केंद्रात आणि परदेशातसुद्धा पारायणे सुरू झाली आहेत. मला वाटते जर या विश्वस्तांनी परवानगी दिली तर आपण या मंदिरातसुद्धा याचं पारायण अवश्य करू. तेव्हा आज जर शक्य नसेल तर 100 रुपये भरून तुम्ही या ग्रंथाचे आमच्या कक्षावर आरक्षण करा. म्हणजे उद्या शेवटचा दिवस आहे, आम्हाला तेवढे संच आणता येतील आणि या सवलतीचा आपण लाभ घ्या आणि विष्णू मंदिराच्या साठी आपण श्रद्धादान अवश्य करा असे आवाहन तुम्हाला करते. आज मी विशेष तुळशीबागवाले संस्थानाचे आभार मानते. आज त्यांच्या विश्वस्तांच्या दीर्घकालच्या आमंत्रणावरून आम्ही येथे आलो. श्रीरामनवमीचा हा उत्सव अतिशय मंगल व उत्तम रीतीने हे सर्व वंशज संपन्न करत असतात. ही हंड्या झुमरे जी आहेत ना, ती तर आम्हाला पेशव्यांच्या काळातच घेऊन जातात. तेव्हा आपणा सर्वांच्या वतीने त्यांचे टाळ्यांच्या गजरात आपण अभिनंदन करूया. आणखी एक आनंदाची बातमी सांगते. 14 एप्रिलला जंगली महाराज संस्थान, आपणा सर्वांना माहिती आहे, तिथेही उत्सव चालू आहे. तिथे श्रीमंत बाजीराव पेशवे या विषयावर सायंकाळी 6 वाजता आमचे चिरंजीव डॉक्टर आदित्य अभ्यंकर यांचं व्याख्यान आहे. आपण जरूर ऐकायला या. तसंच 15 तारखेला शिवकल्याण राजा कार्यक्रम आहे, जो बाबासाहेब पुरंदरे आणि लता दीदी यांच्या स्मरणार्थ करत आहोत. त्यालाही गुरुदेव अभ्यंकर निरूपण करणार आहेत. त्या कार्यक्रमाला सुद्धा तुम्ही अवश्य या. त्याची पेपरमध्ये जाहिरात आपल्याला कळेलच. तुमच्याप्रमाणे मीही रामकथा ऐकायला उत्सुक आहे, कारण तिची गोडी अवीट आहे. तेव्हा सर्वांना एकदा विनंती करते की आपापली मने चित्त एकाग्र करा आणि आपणा सर्वांच्या वतीनं प्रवचनकारांना प्रवचन सुरू करायची विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. हरी ओम. म्हणा ना मोठ्यानं. हिंदूंची मोठी समस्या हीच आहे की त्यांचा आवाजच उमटत नाही. हिंदूंचा आवाज सगळ्या जगात जायला पाहिजे. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, जय जय रघुवीर समर्थ। त्रैलोक्य पावनी प्रभू श्री रामचंद्रांची अलौकिक चरित्र कथा आपल्या विशुद्ध अंतःकरणात धारण करण्यासाठी, त्याद्वारे आत्मोन्नत होण्यासाठी, आपला समाज पुन्हा एकात्म एक रस करण्यासाठी, या भारतवर्षाला पुन्हा एकदा बलवान करण्यासाठी, भारताला पुन्हा एकदा विश्वाच्या जगद्गुरुपदी बसवण्यासाठी असा अत्यंत विशाल भाव अंतःकरणामध्ये धारण करून या रामकथेला उपस्थित असलेले या अत्यंत पावन देवस्थानाचे विश्वस्त पदाधिकारी, सेवक वर्ग, उपस्थित माता भगिनी, बांधव, महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी, आदित्य प्रतिष्ठानचे निस्पृह कार्यकर्ते, क्वचित दिसणारी वानरसेना आणि इथे उपस्थित असलेला ब्रह्मवृंद, आज श्री रामकथेमध्ये महाबली हनुमंत प्रवेश करणार आहेत. प्रारंभी त्यांना वंदन करूया. जिथे जिथे रामकथा चालते तिथे तिथे हनुमंत सूक्ष्म रूपाने उपस्थित असतोच. म्हणून रामकथेच्या वेळेला प्रवचनकाराच्या उजव्या हाताला एक हनुमंताची बैठक असते. काही वेळेला असे अंगावर रोमांच येतात की आत्ता हनुमान आहे इथे. श्रद्धा असेल तर प्रत्यंतर येईल. कारण हनुमंतानी श्रीरामानं म्हटलेलं आहे पुढे की देहबुद्ध्या तू दासोहम, मी देहबुद्धीवर असतो त्यावेळेला तू स्वामी, मी सेवक, असं द्वैत आहे आपल्यामध्ये. मी तुझा दास आहे. जीवबुद्ध्या त्वदंशकः, जीवबुद्ध्या त्वत अंशकः. जीवबुद्धी माझी ज्या वेळेला जागते म्हणजे मी केवळ स्थूल देह नाही आहे, आत जीव आहे, मी जीवात्मा आहे हे मला कळतं. त्यावेळेला रामा मी तुझाच एक अंश होऊन जातो. आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चिता मतिः. आत्मबुद्धी माझी ज्या वेळेला जागते, मी त्याचा अनुभव घेतो, त्यावेळेला रामा तुझं आणि माझं अद्वैतच असतं. त्यामुळे देह दोन पण श्रीराम हनुमंत एकच आहेत, इतकं दोघांचं अद्वैत आहे. पंचवटीसारख्या अत्यंत पावन अशा स्थळी ज्या परिसरामध्ये अनंत ऋषिकुलं नांदत आहेत, तिथून सीतेचं अपहरण रावणाने केलं. मारीच्याने सांगितलेला सगळा उपदेश वाया गेला. पालथ्या गड्यावर
पाणी. मराठी भाषेमध्ये एक सुंदर म्हण आहे, गाढवा पुढे वाचली गीता म्हणे कालचा गोंधळ बरा होता. तसं रावणाला कितीही उपदेश केला तरी त्याचा काही उपयोग झाला नाही. खरं तर दोन गोष्टी मारीचाने खूप सुंदर सांगितल्या. पहिली गोष्ट त्यांनी सांगितली, सुलभाः पुरुषा राजन सततम प्रियवादिनः अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोताच दुर्लभ. राजा स्तुती करणारे, तुझ्या स्तुतीपाठ गाणारे पुरुष तुला सहजपणे अनंत प्रकारे उपलब्ध होतील, अनंत संख्येत उपलब्ध होतील. पण अप्रिय पण तुझ्या हिताचं बोलणारा नाही मिळणार. तो मी आहे. म्हणून मी तुला उपदेश करतोय, राजनीती सांगतोय, शहाणा असशील तर लंकेला परत जा. हा पापी विचार तुझ्या मनामधून काढून टाक. ऐकलं नाही रावणाने. पुन्हा एकदा मारीच म्हणाला, रावणा ऐक, रामो विग्रहवान धर्म. काय एक एक शब्द आहे त्यातला. रामो विग्रहवान धर्म. म्हणून आत रामचंद्र आहेत, त्या अचल मूर्ती आहेत, त्या हलवायच्या नसतात कधी. पुढे बाहेर ठेवलेत ना चांदीच्या मूर्ती पाटावर, त्या चलमूर्ती आहेत. त्याला विग्रह मूर्ती म्हणतात बरं का. एक अचल म्हणजे जी कायम स्थापित केलेली असते ती हलवायची नाही कधी. पण उत्सव असताना प्राकारामध्ये जी मिरवली जाते प्रदक्षिणेला, ती चलमूर्ती असते, त्याला विग्रहमूर्ती म्हणतात. रामो विग्रहवान धर्म. राम मूर्तिमंत धर्म आहे असं सांगितलेलं आहे. समूर्त धर्म आहे, प्रत्यक्ष धर्म आहे रावणा. सद्धर्म जो आपण म्हणतो ना, तो रामाकडे पाहिल्यावर कळतो, कारण रामच सद्धर्म आहे. साधू आणखीन कसं आहे, साधू आहे, सत्य पराक्रमा, सत्य स्वरूप आहे. आणि त्याचा पराक्रम रावणा अमोघ आहे, लक्षात ठेव. सर्वस्य लोकस्य, तो कसा आहे, सर्व लोकांचा स्वामी आहे. आणि पुन्हा त्याच्याही पुढे जाऊन तुला सांगतो, देवानामिव वासवः. जसा स्वर्गामध्ये देवांचा राजा इंद्र, तसा राम म्हणजे मानवेंद्र आहे, पृथ्वीवरच्या मानवांचा इंद्र म्हणजे राजा आहे. हे लक्षात ठेव. रावणाने ऐकलं नाही, आत्मनाशाची बीजं त्याच्यामध्ये रोवलेली होती. रावणाने सीतेचं अपहरण केलं आणि जटायूनं तीव्र प्रतिकार केला. तो इतिहास आपण काल पाहिला. रामाला मृत्यूपूर्वी त्यांनी एक गोष्ट सांगितली, म्हणजे जटायूचं ज्ञान किती होतं हे पाहताना मन आपलं आश्चर्याने थक्क होतं. जटायूने सांगितलं रावणाला, रावणाने सीतेचं अपहरण केलं ते विंद या नावाच्या मुहूर्तावर केलेलं आहे. तो विंद म्हणाला, मूळचं नाव आहे वृंद. विंद त्याचं अपभ्रंश, जटायू असल्यामुळे, ते पक्षी असल्यामुळे सांगितलं. पण रामा, माझा ज्योतिषाचा थोडा अभ्यास आहे, तो सांगतोय. त्याच्यामुळे विंद मुहूर्तावर जी वस्तू हरवते ती 100% पुन्हा परत मिळते. तेव्हा सीतेचं अपहरण जरी झालेलं असलं तरी ते विंद मुहूर्तावर झालेलं आहे आणि त्यामुळे सीता पुन्हा परत मिळणार. चिंताच करू नकोस, निश्चित परत मिळणार. आणि त्यांनी प्राण त्यागले. पुढे प्रभू रामचंद्र प्रवास करत कसे कसे आले, विराट कबंधाचा वध कसा केला, शबरीची त्यांची भेट कशी झाली, हे सगळं आपण कालच्या इतिहासामध्ये पाहिलं. पंपा सरोवराला, म्हणजे आजचा कोप्पळ जिल्हा आणि बेल्लारी असे 2 जिल्हे हम्पीच्या खाली आहेत. हम्पी म्हणजे विजयनगरचं ध्वस्त साम्राज्य आपल्याला आज जे पाहायला मिळतं, त्याच्या आग्नेय दिशेला, दक्षिणेकडे थोडेसे, आग्नेय दिशेला थोडे, हे दोन्ही जिल्हे आहेत, कोप्पळ आणि बेल्लारी. तिथे ते पंपा सरोवर होतं, जिथे वानरांचं साम्राज्य होतं. आणि रावणाने जनस्थानामध्ये 14 सहस्त्र राक्षस ठेवल्यामुळे नर आणि वानर यांचं नातंच तुटलेलं होतं. ती पाचर रामचंद्राने काढली, म्हणजे खरदूषणांचा वध केला. म्हणून आमचे महाकवी कौतुकानं म्हणतात, खरं असून सुद्धा अतिशय रुचकर.
आणि दूषण असून सुद्धा निर्दोष अशी रामकथा आहे. काय गंमत आहे बघा. ज्याच्यामध्ये खरंही आहे आणि दूषण आहे, पण तरी सेवायला अत्यंत मधुर आणि गोड, आणि दूषण त्यात असून सुद्धा पुन्हा निर्दोष आहे. महाकवींची प्रतिभा कशी असते त्याचं ते उदाहरण आहे. प्रभू रामचंद्र तिथे आले आणि आता शोध घ्यायला त्या परिसरामध्ये हिंडत आहेत दोघे राम लक्ष्मण. अशा वेळेला राज्यातून पदच्युत झालेला सुग्रीव हा ऋष्यमुख पर्वतावर बसलेला होता. आपल्याला माहिती आहे त्याच सगळ्या जागा आहेत जिथे वानरांचं साम्राज्य होतं. आज तिथे अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. ऋष्यमुख पर्वत पाहायला मिळतो, त्याचं प्रस्रवण शिखरही आपल्याला पाहायला मिळतं. वाली जिथे बसून न्याय निवाडा करत असे ती जागाही आज आपल्याला पाहायला मिळते. जिथे सुग्रीव गुंफेमध्ये लपून बसलेला होता ती गुंफासुद्धा आज दाखवली जाते. अनंत ऐतिहासिक स्थळांनी भरलेली ती जागा आहे. राम लक्ष्मणांना त्या ऋष्यमुख पर्वतावरून सुग्रीवानी पाहिलं आणि ते पाहिल्याबरोबर त्याच्या छातीत धडकीच बसली, कारण उंचे पुरे धिप्पाड असे क्षत्रिय, धनुष्यबाण धारण केलेले वानर पराक्रमी होते. पण वानरांना धनुर्विद्या प्राप्त नव्हती. लक्षात ठेवा, धनुर्विद्येचा प्रयोग वानरांनी कधीही केला नाही, पण राक्षसांना ती ज्ञात होती. राक्षसांनी भरपूर प्रयोग केला आहे धनुर्विद्येचा, पण वानरांच्या जवळ ती विद्या नव्हती. त्याच्यामुळे धनुर्धर पाहिलं की त्यांना धसका बसायचा. ते पाहिलं सुग्रीव घाबरला आणि पर्वताच्या टोकावर गेला निघून. इतका घाबरलेला होता. त्याच्याबरोबर कोण होते? फार थोडी मंडळी राहिली ती. त्याच्याबरोबर सुग्रीवाच्या बरोबर नल, नील, तार आणि चौथा होता तो हनुमंत, हनुमान. रामायणात सगळीकडे त्याचं नाव हनुमानच आलेलं आहे बरं का, किंवा हनुमंत आहे, मारुती नाही आहे. मग मारुती नाव का पडलं? मरुत म्हणजे वारा, तो वायुसुत आहे, वाऱ्याचा पुत्र, म्हणून त्याला मारुती म्हणायला लागले. रामायणामध्ये मात्र सगळीकडे त्याचं नाव हनुमान अशा स्वरूपाचं झालेलं आहे. तो हनुमंत सुग्रीवाला म्हणाला, सुग्रीवा, आहा, शाखा मृगत्व तुझं प्रगट केलंस. म्हणजे झाडावर बसून जे झोके घेतात, या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारतात, त्यांना वानर म्हणतात. तर तुझं शाखा मृगत्व प्रगट केलंस, का घाबरलंस एवढा? तर तो म्हणतोय ते भीतीचं कारण मग ते दोघं येताना दिसत आहेत ना, भयंकर आहेत ते, महाक्षत्रिय असले पाहिजेत. आणि माझ्या मनात शंका दाटली की वालीनं त्यांना पाठवलेलं आहे. भीत्यापोटी पाठ आहे, छान. भीत्यापोटी ब्रह्मराक्षसाची म्हण आहे ना, तसं सारखं त्याला वाली दिसायचा, कारण वाली त्याचा वध करायचाच विचार करत होता. भाऊ आहे, धाकटा भाऊ, पण त्या दोघांच्यामध्ये इतकं वितुष्ट आलं. या भाऊबंदकीनं भारताचा इतका घात केलेला आहे, म्हणून राम आदर्श आहे. सावत्र भावंडांना त्यांनी असं प्रेम दिलं की काय कुठल्या तराजूत तोलावं. सुग्रीव पुढे रामाना म्हणालेलं होता, रामा, तुझी भावंड किती भाग्यवंत. त्यामुळे राम इतका उदार आहे, तो म्हणाला, माझी भावंड भाग्यवंत नाहीत, मी भाग्यवंत आहे की मला अशी भावंड मिळाली. आहा, क्वचित उदाहरणं अशी पाहायला मिळतात. हो, बाळेकुंदरी महाराज नाव माहिती असेल आपल्याला. तर आपल्या घरामध्ये असा सत्पुरुष जन्माला आला आहे म्हटल्यानंतर चारी भावंड त्यांच्या मागे उभी राहिली आणि त्यांनी बाळेकुंदरी महाराजांचं कार्य प्रचंड वाढवलं. क्वचित घडतं असं, पण रामांचा आदर्श आपल्या डोळ्यापुढे आहे. सुग्रीव घाबरला आणि हनुमंताला म्हणाला, आता तूच जा आणि शोध घे, हे दोन कोण आहेत बघ जरा, पण जाताना तुझं हे रूप बदलून जा म्हणजे झालं. तेव्हा एका विरागी बटूचं रूप धारण करून हनुमंत रामचंद्रांच्या भेटीला गेलेलं आहे. वानर गेला असता तर वानर मुळातच चंचल असतात, त्याच्या शब्दावर कोण विश्वास ठेवणार, म्हणून बटूचं रूप धारण करून गेला. म्हणजे हनुमंताकडे नानाविध प्रकारच्या विद्या होत्या, त्याला अष्टमहासिद्धी प्राप्त होत्या. लघिमा, गरिमा, महिमा, नाना प्रकारच्या ज्या
अष्टमहासिद्धी सांगितले आहेत किंवा नाथानी भागवतामध्ये दशमहासिद्धी सांगितले आहेत. त्यात एक महासिद्धी म्हणजे दूरदर्शन सांगितली आहे. आज जी घरोघर पोचले बरं का. पण असलं दूरदर्शन नाही जे का दाखवतात पडद्यावर ते नव्हे. हां, पण ते घरोघर पोचले एवढं खरं. दशमहासिद्धी ती एक दिलेली आहे. हनुमंत म्हणाला, जशी राजा तुझी आज्ञा. त्यांनी आपला वेश पालटला, म्हणजे सिद्धीनं त्यांनी रूप आपलं पालटलं आणि तो ऋष्यमुख पर्वतावरून निघाला आणि श्रीरामांच्या पुढे आलाय. प्रथमदर्शनी तो अंतःकरणातून दास होऊनच गेला रामाच. पहिलं दर्शन घेतल्याबरोबर प्रभू रामचंद्रानं पाहिल्याबरोबर त्याचं अंतःकरण गहिवरलंच. युगावतार कसा असतो त्यांनी याची डोळा याची देही पाहिलं ना, काय विलक्षण होतं ते. आणि त्यांनी इतका मृदू संवाद केलेला आहे. तो म्हणतो, प्रभू आपण कोण आहात? आपण कुठून आलात? आपण तर महाक्षत्रियासारखे दिसत आहात. आपल्या खांद्याला धनुष्य लावल्यामुळे त्याचे घट्टे पडलेले आहेत. आपण अजानुबाहू आहात. अनेक ठिकाणी पराक्रम गाजवला आहे, हे स्पष्ट दिसतंच आहे. आपल्या आगमनामुळे इथले शाखामृग आणि सगळे वनचर घाबरून गेलेले आहेत. प्रभो सांगा, आपण का आलात? कुठून आलात? कशासाठी आलात? त्यांनी इतकं गोड भाषण केलं. त्यावेळेला रामचंद्राने त्याच्या यथार्थ मूल्यमापनाचे जे शब्द काढले ते विलक्षण आहेत. रामचंद्र म्हणाले, लक्ष्मणा, ज्यांनी वेदाध्ययन केलं नाही, ज्यांनी षडांगांचा अभ्यास केला नाही, ज्यांनी तत्वज्ञान वाचलं नाही, त्याला अशा प्रकारचं संभाषण करता येणं शक्यच नाही. आपल्याला कल्पना आहे का? आपल्याकडे परंपरेनं 50पेक्षा अधिक प्रकारची व्याकरणं सांगितलेली आहेत. आणि त्यात एक स्वतः देवेंद्रांनी तयार केलं, ऐंद्रिय व्याकरण म्हणतात. इंद्रावरून ऐंद्रिय असं नाव झालेलं ऐंद्रिय व्याकरण. तर ते इतकं क्लिष्ट आणि अवघड आहे, पण ते हनुमंतांनी आत्मसात केलेलं होतं असा रामायणामध्ये उल्लेख आहे. नानाविध प्रकारचा व्याकरणाचा अभ्यास, वेदांचा अभ्यास, वेदांगांचा अभ्यास, तत्त्वज्ञानाचा अभ्यास हा हनुमंतांनी केलेला होता. रामायणाच्या अगोदर आरण्यकांचा कालखंड आहे. आरण्यकांच्या अगोदर ब्राह्मण ग्रंथांचं आहे. आरण्यकांच्या पुढचा म्हणजे उपनिषदांचा आहे. त्याच्या अगोदर आरण्यक, त्याच्या अगोदर ब्राह्मण, त्याच्या अगोदर वेद. म्हणजे आजपासून किमान 25 ते 30 सहस्र हजार वर्ष मागं जायचं असं लक्षात ठेवा. गुणिले 360 आपल्या दृष्टीनं वर्ष मोजायचं तर किती लक्ष होतील बघा. राम म्हणतायत, ज्यांनी हा अभ्यास केला तोच बोलू शकेल असं. आणि प्रभू रामचंद्राने त्याला सांगितलं, आपला परिचय करून दिला. लक्ष्मणाने सांगितलं, मी कोण आहे, राम कोण आहेत, आम्ही अयोध्येमधून कसे आलो. आणि त्यावेळेला हनुमंतानी आपलं मूळ रूप प्रकट केलं. आणि तो म्हणाला, मला क्षमा करा आपण, पण माझे स्वामी सुग्रीव आहेत, त्यांच्याही वाट्याला असा वनवास आलेला आहे. पण रामानं दुहेरी वनवास वाट्याला आला. लक्षात आलं का? पहिला वनवास अयोध्येतून बाहेर पडल्यावर आणि दुसरा सीताविरह झाल्यावर. वनवासातला वनवास भोगलाय रामचंद्राने. कारण सीता बरोबर होती तोपर्यंत सुसह्य तरी होता. लक्ष्मण आहे सांत्वन करायला, पण पत्नीचाही आता विरह झाला. म्हणजे वनवासातला महावनवास रामचंद्राने भोगलेला आहे. हनुमंत म्हणाला, चला मी तुम्हाला सुग्रीवाकडे घेऊन जातो. ते पाड रूप धारण केलं त्याने आणि खांद्यावर त्यांना घेऊन राम लक्ष्मणाला तो ऋष्यमुख पर्वतावर आला. सुग्रीवाची आणि रामाची भेट झाली. सुग्रीवाने अत्यंत विनम्र भावानं वंदन केलं. परस्परांचा परिचय झाला. अग्नी प्रज्वलित झाला, कारण अग्नीसारखं पवित्र दुसरं काही नाही. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींचं एक फार सुंदर वचन आहे. माऊलीने म्हटले, अग्नीला कधी वाळवी लागत नाही. आहा, काय सर, इतका तो पावक आहे, इतका पावन आहे, पवित्र, की म्हणून प्रत्येक ठिकाणी अग्नीला आपल्या धर्मसंस्कारामध्ये इतकं महत्त्व का आहे? कारण तो जात वेद आहे, तो देवांचा महादूत आहे. देव आणि मानव यांचं नातं जोडून देणारा आहे तो. त्यामुळे अग्नीला अत्यंतिक महत्त्व आहे. अग्निनारायणाला अग्नी प्रज्वलित केला आणि मग दोघांनी असे हात धरले, म्हणजे कोपराच्या अलीकडे दोघांनी एकमेकाचे हात धरून
हस्तांदोलन केलं. परदेशातून प्रथा आलेली नाही. पूर्वी आपल्याकडे राजे लोक असं हस्तांदोलन करत असत आणि आरोग्याच्या दृष्टीने नमस्कार करणंच चांगलं. कोरोना वगैरे भानगड नाही मग लांबून. आणि आता वैद्यकशास्त्राने तर खूप लिहून ठेवले, घन ऋण एकत्र येतात असं त्यांचं म्हणणं. याच्यामध्ये पुष्कळ ताकद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंगी विनम्रता येते, औद्धत्य कमी होतं, माणसाच्या स्वभावातलं अहंकार कमी होतो. आणि म्हणून नित्य असा नमस्कार. पण राजे लोक असं हस्तांदोलन करत असत. साक्षीस व्योम पृथ्वी, साक्षीस अग्निज्वाला. काय सांगितले बघा, साक्षीस व्योम पृथ्वी, व्योम म्हणजे आकाश, साक्षीस व्योम पृथ्वी, साक्षीस अग्निज्वाला, सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला. रामा तुझ्या परी मी वनवास भोगत आहे, हनुमन्मुखे तुला हे साध्यंत ज्ञात आहे. दुःखीच साह्य होतो दुःखात दुःखित आला, दुःखीच साह्य होतो दुःखात दुःखित आला. सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला. पुढे त्यांनी सांगितलं, हनुमान नील ऐका. आपल्या मंत्र्यांना सुग्रीव सांगतोय, हनुमान नील ऐका. हे रामचंद्र राजे आहेत ते त्यांनी किती सुंदर सांगितले बघा. हनुमान नील ऐका, मंत्री तुम्ही न माझे. हनुमान नील ऐका, मंत्री तुम्ही न माझे. सुग्रीव एक मंत्री, हे रामचंद्र राजे. आता त्यांची आज्ञा तुम्हाला मला प्रमाण आहे आणि त्याप्रमाणे आपण यापुढे वर्तन आपलं असणार आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला. श्रीरामाने त्याला विचारलं की काय झालं, काय म्हणून तुझं वैर झालं वालीशी. तर त्यांनी पहिल्यांदा एवढंच सांगितलं, वाली किती पराक्रमी आहे, वाली किती धीट आहे, किती महाबली आहे, त्याच्या ठाई किती अपूर्व सामर्थ्य आहे, रावणाचा सुद्धा तो पराभव कसा करू शकतो. तेव्हा रामा तुम्ही त्याला मारू शकाल का. मनात संशय आहे सुग्रीवाच्या. त्यावेळी श्री रामचंद्राने विचारलं की मी काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल. पण त्यापूर्वी इतिहास माहिती करून घेतला. असं झालं तर की सुग्रीव हा सूर्यनंदन आहे, म्हणजे सूर्यांश म्हटले त्याला. आणि वाली हा इंद्रनंदन म्हणजे इंद्राचा अंश म्हटलेला आहे. दोघंही महाबलाढ्य होते. आणि एकदा त्यांच्या राज्यावर मायावी नावाचा राक्षस चाल करून आला. त्याच्याबरोबर युद्ध करायला वाली बाहेर पडला आणि त्यांचं प्रचंड द्वंद्व युद्ध झालं. आणि ती सगळी मारामारी त्यांची एका गुहेपर्यंत जाऊन पोचले. मायावी त्या अंधाऱ्या गुहेत पळाला. सुग्रीव आणि वाली आत निघाल्यावर वाली म्हणाला, सुग्रीवा तू इथे दारावर रक्षण करत थांब. तो राक्षस बाहेर आला तर अडव, मी आज जाऊन त्याला ठोकतो, मारतो. वाली महाबलाढ्य होता. आणि सुग्रीवानी सांगितलं, 1 वर्ष मी तिथे थांबलेलो होतो. त्या गुंफेमधून प्रचंड रक्ताचा प्रवाह बाहेर आला. आरडाओरडा किंकाळ्या कानावर आल्या. मला भीती वाटली की वाली मारला गेला की काय. कारण हे राक्षस मायावी असतात, महाभयंकर. म्हणून त्या गुंफेवर मी एक प्रचंड शिळा लावली आणि मी तातडीनं किष्किंधेमध्ये परत आलो. वालीचा शोध घ्यायचा प्रयत्न काही मंत्र्यांनी अमात्यांनी केला. तो न लागल्यामुळे शेवटी सर्वानुमते सुग्रीवाला राज्याभिषेक झाला. आणि तो किष्किंधेचा, वानरांच्या साम्राज्याचा तो भूप, तो नृपती झाला. आणि काहीच दिवस गेले आणि वाली परत आला. त्यांनी त्या मायावी राक्षसाला मारलेलं होतं द्वंद्वामध्ये. आणि ती शिळा लाथा घालून घालून उद्ध्वस्त करून तो त्या गुंफेमधून बाहेर आला. आणि आल्यावर त्यांनी सुग्रीवाला यथेच्छ झोडपले. सुग्रीवानी त्याचे पाय धरले. काय झालं हे सांगायचा प्रयत्न केला, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. आणि त्यांनी सुग्रीवाला हकलून दिलं आपल्या राज्यामधून. पण त्याच्या पत्नीला त्यांनी लिहून दिलं नाही. आणि सक्तीनं सुग्रीव जिवंत असताना सुग्रीवाची पत्नी रुमा ही वालीची पत्नी सक्तीनं त्यांनी करून घेतली. हे महापाप होतं एका दृष्टी.
वानरांमधले संबंध असे असायचे की पती जिवंत असे तोपर्यंत दुसरा संबंध नाही. म्हणजे पातिव्रत्य त्यांच्याही ठायी होतं, पण त्यांच्याकडे एक सवलत अशी होती की पती मेला तर कोणाशी दुसरे संबंध जोडावा, अशी अनुमती असे वानर संस्कृतीमध्ये. आजही, आणि त्यातल्या त्यात दिराबरोबर विवाह झाला तर तो व्हायचा वानरांच्यामध्ये. आज पंजाबमध्ये सुद्धा काही शीख परंपरेमध्ये पती मृत्यू पावला तर त्या स्त्रीचं लग्न थोरल्या किंवा धाकट्या दिराबरोबर लावतात, लग्न त्यांचं झालं नसेल तर. अजूनही पद्धत आहे काही ठिकाणी. पण वालीनं सुग्रीव जिवंत असताना रुमेला आपल्या अंतःपुरामध्ये खेचली आणि तिच्यावर जबरदस्ती केली. त्यांनी ते महापाप केलं. हा सगळा इतिहास त्यांनी सांगितला. आणि मग म्हणतो, रामा, तो मला मारायला माझ्या मागे धावलेला होता. मी अनंत स्थळी गेलो, पण त्यांनी माझा पाठलाग करायचं सोडलं नाही. शेवटी हनुमंतानी मला आठवण करून दिली की ऋष्यमुख पर्वत सुरक्षित आहे, कारण मायावी मेल्यानंतर त्याचा देह गरागरा फिरवून त्या वालीनं भिरकावून दिलेला होता आणि त्याच्या रक्ताचे काही थेंब त्या ऋष्यमुख पर्वतातल्या आश्रमात येऊन पडले, जिथे मतंग ऋषी तपश्चर्या करत होते. आणि त्यांना राग आला आणि क्रोधानं त्यांनी शाप दिला की ज्या कोणी हे पापकृत्य करून माझा आश्रम दूषित केला, त्यांनी या परिसरात पाऊल टाकलं तर त्याच्या मस्तकाचे शतशः तुकडे होतील. त्याच्यामुळे वाली तिथे पाऊलच टाकत नसे. हनुमंतानी याची आठवण दिली आणि मग सुग्रीव, हनुमंत, नल, नील, तार हे सगळे तिथे येऊन थांबले त्या ऋष्यमुख पर्वतावर. हा सगळा इतिहास सुग्रीवाने सांगितला. आणि तो म्हणाला, रामा, माझ्यावर प्रचंड अन्याय झाला. मी कितीही वालीच्या अर्जबा केल्या तरीसुद्धा त्यानं माझं म्हणणं कधीही ऐकलं नाही. पण तो महाबलाढ्य, तुम्ही कसा त्याला मारणार? त्यावेळी रामचंद्र म्हणाले, मी काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल, सांग. त्यावेळी तो म्हणाला, त्या मायावीला असं गरगरगर फिरवून फेकून दिलं तर वालीनं, तुम्ही फेकाल का? तर आता त्या मायावीचं फक्त सांगाडा झाला. त्यांना रामायणात वर्णन असं आहे की उजव्या पायाच्या अंगठ्यानी श्रीरामानी त्याला भिरकावून दिलं लांब. त्यावेळी तो म्हणाला, आहे पराक्रम आहे, पण आता काय फक्त सांगाडा आहे. त्यावेळेला देह त्याचा कसा भरलेला होता, वजनदार होता, त्याला वालीनं फिरवलं. मग श्रीरामचंद्र हसले आणि म्हणाले, मी आणखीन काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल, सांग. त्यावेळी तो म्हणाला, इथे जे वृक्ष आहेत ना, त्या वृक्षांचं नाव तर ताल. उंचे पुरे ताड माड वृक्ष असतात. त्याचा बुंदा 2 कवेत मावणार नाही एवढा प्रचंड असतं आणि अतिशय उंच वृक्ष असतात. तो तुम्ही कुठलाही त्यातला एक वृक्ष एका बाणाने तोडून दाखवा. श्रीराम हसले आणि सगळं वानरदल प्रचंड मागे, कोण कोण लपलेले डोंगरामध्ये होते ते, आणि सुग्रीव त्याचे मंत्री तिथे येऊन उभे राहिले. आणि श्रीरामाने एक अमोघ बाण काढला आणि त्या अमोघ बाणाने श्रीरामाने एका बाणामध्ये 7 तालवृक्ष तोडले. 7 म्हणजे त्या कोदंडाचं वजन काय असेल, ती प्रत्यंचा कशी असेल, रामांचं बाहुबलन पुरुषार्थ पराक्रम कसा असेल, त्या बाणाचा वेग काय असेल कल्पना करा. एक बाण गेला, 7 तालवृक्ष तोडले त्याने. त्यावेळेस सुग्रीव अक्षरशः थक्क होऊन गेला. तो म्हणाला, आता माझी खात्री पटली. प्रभू रामचंद्र म्हणाले मनामध्ये, माझी परीक्षा घेतलीस काय, आता तुझी परीक्षा घेतो. तुला राज्य सांभाळायचे, तुझ्यामध्ये काय शक्ती आहे ते बघतो. तेव्हा जा, आता वालीला आव्हान दे द्वंद्वयुद्धाचं. मी वालीचा वध करेन, चिंता करू नकोस. आणि बुभुक्कार करत सुग्रीव निघाला, उड्या मारत 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 निघाला आणि म्हणाला की आता काय, मी विजय मिळवणारच. आणि वालीला आव्हान दिल्यावर संतापलेला वाली बाहेर आला आणि प्रचंड युद्ध झालं दोघांचं. आणि वालीची शक्ती निश्चितपणे अधिक होती आणि त्याच्यामुळे ठाई ठाई जखमा झालेला सुग्रीव शेवटी पळून गेला रणांगणात. तोही महाबलाढ्य होता, पण वाली काकणभर त्याच्यापेक्षा सरस होता. आणि तो रामानं म्हणतोय, प्रभो, माझी अशी फजिती जर करायची होती तर आपण का बरं पाठवलं मला?
प्रभू रामचंद्र म्हणाले, अरे तुम्ही दोन्ही भावंड इतकी सारखी दिसता की वाली कोण सुग्री कोण हेच मला कळेना. बरं योग तरी असा की तुमचं दोघांचा पोशाख एकाच रंगाचा आहे आज. अरे काय गंमत झाली ती पहा. ते वाली कोण सुग्री कोण हेच मला कळेना. समजा मी बाण टाकला असता आणि वालीच्या ऐवजी तुला लागला असता तर त्याला दत्तभय संज्ञक नावाचं महापाप म्हणतात. ते रामाला लागलं असतं. चूक म्हणून मी बाण टाकला नाही, पण त्याच्यावर उपचार केले, मध्ये काही काल घालून दिला आणि मग रामाने सांगितलं, आता जा, मी वालीचा वध निश्चित करेन. आणि जाण्यापूर्वी नागवेल असते ना, ती नागवेल कापून काढावी लागते, इतकी चिवट असते, तुटत नाही ती. ते लक्ष्मणाला त्यांनी सांगितलं, नागवेलीची एक माला कर आणि या सुग्रीवाच्या गळ्यात घाल, म्हणजे बरोबर मला ओळखू येईल तो, कारण आपण लांब असणार आहे एका वृक्षात. आता हा प्रसंग आला की नास्तिक मंडळीनं फार आनंद होतो. कसा मारला झाडाच्या आडून, कसला राम तुमचा पराक्रमी हो, असं म्हणतात. मग आम्हाला सुद्धा त्याचं उत्तर देता येत नाही आणि मग सगळे पालकसुद्धा मानाखाली घालतात, होय की नाही. काय उत्तर देणारच, कारण मूळ रामायणच वाचलेलं नसतं. झाडाआडून श्रीरामानी वालीवर बाण टाकून त्याला मारलेलं नाही. पहिल्यांदा अपसमज काढून टाका डोक्यातला. किष्किंधा कांडाच्या 19व्या सर्गामध्ये 12 ते 14 असे श्लोक आहेत. त्याच्यामध्ये काय घडलं याचं वर्णन आहे. वालीची पत्नी म्हणाली, ती ज्या अर्थी सुग्रीव तुम्हाला पुन्हा आव्हान देतोय त्या अर्थी त्याच्या मागे कोणीतरी आहे. आणि हेरानी वार्ता आणलेली आहे की अयोध्येचा राजा युवराज रामचंद्र आलेला आहे आणि तो अमोघ धनुर्धारी आहे, तेव्हा तुम्ही कृपा करून युद्धाला जाऊ नका. त्यावेळी वाली म्हणाला, तो धर्मज्ञ आहे, चांगला आहे, तो काही मला अपाय करणार नाही, माझी खात्री आहे. आणि म्हणून तो बाहेर पडला. आणि मग प्रचंड द्वंद्व झालेलं आहे दोघांचं. सुग्रीवाची शक्ती दुसऱ्यांदाही थोडी कमी पडली आणि तो रामांच्याकडे पाहायला लागला. पुढे रामायणामध्ये वर्णन असं आहे, मी आत्ता ज्या सर्गाचा उल्लेख केला किष्किंधा कांडामधल्या, की वानर किष्किंधेमधले 10 दिशांना घाबरून पळायला लागले आणि ते तारेनं पाहिलं. तर ती तारा, वाली पत्नी म्हणाली, तुमचा एवढा नेता महाबलाढ्य रणभूमीवर असताना तुम्ही का पळताय. त्यावेळी वानरांनी तिला जे उत्तर दिलं ते मी सांगितलेल्या ठिकाणी आलेले आहे. ते वानर म्हणाले, राज्ञी आम्हीच काय, तूही पळता. त्याचं कारण असं आहे की वाली आणि राम यांचं घनघोर युद्ध झालं. वाल्मिकी रामायणामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. वालीनी अनंत वृक्ष, अनंत पाषाण, अनंत शिला गदा रामावर टाकल्या, त्या सगळ्यांचा भंग रामाने केला आणि शेवटी एक अमोघ बाण टाकून वालीचा वध केलेला आहे. तर रामाने वालीला झाडाआडून बाण टाकून मारलेलं नाही. आता टाळ्या वाजवा. मूळ संहिता पाहिलेली नसली की प्रचंड प्रमाणात गैरसमज होता. असे अपसमज रामाविषयी आहेत, कृष्णाविषयी आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आहेत, टिळकांविषयी आहेत, सावरकरांच्या विषयी तर किती खोडावेत तितके कमी. त्या मूळ संहिता, मूळ ग्रंथ आपण पाहत नाही. वाल्मिकी रामायणात काय लिहिले ते सत्य आहे, कारण तो इतिहास बघून नोंदवलेला आहे महर्षी वाल्मिकीने. पहिल्या दिवशी आपण सांगितलं की ते कधीही वाल्या कोळी नव्हते, प्रचेतसाच्या वंशात जन्माला आलेले अत्यंत पवित्र वेदज्ञ होते महर्षी वाल्मिकी. रामायणातच उल्लेख आहे त्याचा, स्वतः महर्षींनी केलेला आहे. प्रचेतसाच्या वंशामध्ये रामा मी जन्माला आलो, बालपणापासून मला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त झाला उपनयन संस्कारानंतर, आणि मी सगळं ते वेदाध्ययन केलेलं आहे हे महर्षी वाल्मिकी स्वतः सांगतात. वाल्या कोळी कुठून आलं ईश्वर जाणे. अशा दंतकथा रचल्या जातात, त्या तुम्हा आम्हाला धीर देण्यासाठी असतात. एवढा पातकी उद्धरून गेला, मग तुम्ही जाल, चिंता करू नका. याचा अर्थ पापं करावीत असं नव्हे, शाब्बास. नाही तर पापं करावीत, ईश्वर तारणार आहे असं होत नाही.
लक्षात ठेवा, घनघोर युद्ध झालं वाली रामाचं आणि त्याच्यामध्ये रामाने त्याला मारले. आणि मग ज्या वेळेला वाली दूषणं द्यायला लागला त्यावेळी रामाने त्याचे कान पिळलेत अक्षरशः. एक तर म्हणाले तू शाखामृग आहेस आणि शाखामृगांना मारायचा अधिकार क्षत्रिय राजाला असतो. तू स्वतःच मान्य केलंस की तू शाखामृग आहेस. तेव्हा शाखामृग म्हणजे वनचर, वनामधले पशु, त्यांना मारण्याचा अधिकार क्षत्रियाला नित्य असतो. मी तुझा वध केलं, यात वेगळं काय. पण वाली तुला का मारलं त्याचं कारण समजावून घे. महापाप केलेस तू. सुग्रीव जिवंत असताना त्याच्या पत्नीला रुमेला तू तुझ्या अंतःपुरामध्ये नेलेस. या महत्पापाला कधीही क्षमा नाही. आणि इतकं रामांचं विवेचन या वाल्मिकी रामायणामधलं प्रभावी आहे की रामांचे चरण धरले त्या जखमी वालीनं आणि तो म्हणाला, प्रभो माझ्या मुखातून अनुद्गार बाहेर पडले, आपण मला क्षमा करावी. माझा जीव अंगदामध्ये गुंतलेला आहे. राम म्हणाले, चिंता करू नकोस, त्यालाच यवराज्याभिषेक होईल. तुझ्या अंगदाला मी सांभाळेन, चिंता करू नकोस. मी धर्माचे केले पालन, वाली वधन खल निर्दालन. बरोबर आहे ना? अखिल धरा ही भरत शासिता, न्याय नीती तो भरत जाणता. त्या भरताचा मी तर भ्राता, जैसा राजा तसे प्रजाजन. वाली वधना खल निर्दालन. अंत्यघडी तुझं ठरव मोक्षदा, सांभाळीन मी तुझ्या अंगदा. राज्य तुझे हे ही किष्किंधा, सुग्रीवाच्या करी समर्पण. वाली वधना खल निर्दालन. वालीनी श्रीरामांचे चरण धरले आणि रामनाम घेत त्यांनी प्राण त्यागले. वाली ज्या वेळेला मेला त्यावेळेला सुग्रीव फार रडला. प्रतिशोध घ्यायला उत्सुक होता, सगळं खरं होतं. पण तरीसुद्धा आपल्या थोरल्या भावाचं प्रेत समोर बघून आणि आपणच त्याला कारणीभूत झालोय म्हटल्यानंतर सुग्रीव ढसढसा रडला आणि तो म्हणाला, मला राज्य नको, अधिकार नको, काही नको. रामा मला तुमच्या फक्त शिराव दे. रामाने त्याचं सांत्वन केले. आणि ताराही म्हणायला लागली की रामा बाण टाकून मलाही मारा, माझ्या पतीला मारलं तसं. त्यावेळेला रामाने तिला सांगितलेलं आहे, न शूर पत्न्या परिदेवयंती. तारा, शूराची पत्नी कधी रडत नसते, लक्षात ठेव. होम दे ब्रॉट हर वॉरियर डेड. कविता वाचली आहे का? नाही वाचली. काही विचारलं की नाहीच, नाही म्हणून माना डोलवतात. काय आश्चर्य. जगातलं सगळं चांगलं आहे ते वाचावं ना. म्हणजे शोकाने मनुष्य कसा रडतो आणि शोकाचं मर्मस्थान कुठे असतं, फार सुंदर वर्णन केले ते कवितेमध्ये. आपल्याकडे तर काय, म्हणजे इतकं उदंड लेखन झालेलं आहे की विचारू नका. विश्वनाथाने साहित्य दर्पण रचलं, मम्मटाचं काव्य आहे. मम्मटाने अलंकारशास्त्र सगळं लिहून ठेवले. कितीही ग्रंथ आहेत की ज्याच्यामध्ये नवरस कसे प्रगट होतात, त्यांची अधिष्ठानं कोणती, त्या नवरसाचे प्रकार कोणते, महाकाव्यामध्ये ते कसे प्रगट होतात, भाव म्हणजे काय, विभाव म्हणजे काय, संचारी भाव कशाला म्हणतात, याचं प्रदीर्घ विवेचन आपल्याकडे आलेलं आहे. मानवानी खरं तर अंतरंग समृद्ध करायला असं चांगलं वाचलं पाहिजे. दूरदर्शनचा पडदा बघून कधीही अंतरंग समृद्ध होत नाही. आम्हाला वेद वाङ्मय माहिती पाहिजे, आम्हाला उपनिषदं माहिती पाहिजेत, गीतेचे 2-3 अध्याय तरी किमान पाठ पाहिजेत. करत नाहीत हो मंडळी. नाही, इथे येणारी करतात हो, तुळशी बागेत येणारी सगळे पुण्यवंत आहेत ना. पण मी आपलं समाजाचं सांगितलं काय आहेत. पण इतकं तरी पाठांतर असावं की नाही, प्रातस्मरण असावं, परवचा व्हावी घरी. आता परवचा म्हणजे संध्याकाळच्या वार्ता, दूरदर्शनचे सगळे गलिच्छ चेहरे, सगळे भ्रष्ट चेहरे, सगळीकडच्या भानगडी, याच्या पलीकडे काहीही नसतं आणि तरी माणसं बघत राहतात. अंतरंग समृद्ध करायला तुम्हाला वैदिक प्रस्थानत्रयी, पौराणिक प्रस्थानत्रयी आणि संतांची प्रस्थानत्रयी वाचायलाच पाहिजे. म्हणजे काय, म्हणजे उपनिषद, म्हणजे श्रुतिप्रस्थान,
ब्रह्मसूत्र म्हणजे न्यायप्रस्थान, भगवद्गीता म्हणजे स्मार्त प्रस्थान, याला वैदिक प्रस्थानत्रयी म्हणतात. रामायण, महाभारत आणि भागवत याला पौराणिक प्रस्थानत्रयी म्हणतात. आणि माऊलींची भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, नाथांचं भागवताच्या 11 स्कंदावरचं भाष्य एकनाथी भागवत, तुकोबांचा गाथा आणि समर्थांचा दासबोध, ही संतांची प्रस्थानत्रयी झाली. जन्माला यावं आणि एवढं 10 वाचावं, एवढं सोडून सगळं वाचतात. शाब्बास. ईशावास्य उपनिषद, ऐतरेय उपनिषद, कठ उपनिषद, केन उपनिषद, छांदोग्य उपनिषद, तैत्तिरीय उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद, प्रश्न उपनिषद, मांडुक्य उपनिषद, मुंडक उपनिषद, दशोपनिषद आहे. ती आयुष्यात एकदा तरी वाचलेली असावीत की समजून घ्यायचा प्रयत्न करावा. 11वं श्वेताश्वतर उपनिषद आहे, जाबाली आहे, महानारायण उपनिषद आहे. शंकराचार्यांनी 14 उपनिषदांवर भाष्य करून तुमची आमच्यासाठी सोय करून ठेवली. वाचा ना. हे तत्त्वज्ञान हृदयात धारण करणं आणि तसं थोडं आचरण करता येणं म्हणजे मानवी जन्माची कृतार्थता आहे. लक्षात घ्या. नाहीतर कसलं मानवी जन्म. श्रीरामाने सुग्रीवाचीही समजूत काढली, तारेचीही समजूत काढली आणि सुग्रीवाला राज्याभिषेक झाला. श्रीरामाने पित्याला जे वचन दिलेलं होतं ते 14 वर्ष पाळलं. सुग्रीवानी त्यांना निमंत्रण दिले, प्रभो किष्किंधेत या. त्यावेळी रामचंद्रांनी सांगितलं की सुग्रीवा, मी पित्याला वचन दिले की 14 वर्ष केवळ वनवासात राहील, कंदमुळं फळं सेवन करेन, दुसरं काहीही खाल्लेलं नाही रामानी 14 वर्ष. हे हनुमंतांनी पुढे सीतेलाही सांगितलेलं आहे. अवघड आहे की नाही सांगा. कठीण म्हणजे काय? कठीण तमव्रत आहे. कोणत्याही नगरात जाणार नाही, मधाचा सुद्धा थेंब तोंडात घेणार नाही. मध तर पोळ्याला लागलेलाच असतो, वनामध्ये मिळू शकतो, पण त्याचंही सेवन प्रभू रामचंद्रांनी कधी केलं नाही, कधीही नाही. उलट सुग्रीवाला म्हणाले, प्रदीर्घ कालखंडानंतर तुला राज्य संपदा प्राप्त झाली आहे, आता सुखेनैव त्याचा उपभोग घे. पावसाळा तोंडावर आहे. पावसाळा तोंडावर असल्यामुळे आता काय कर, तू नगरीमध्ये जा. पावसाळा सरला, शरद ऋतूला प्रारंभ झाला, मग तुझी सेना सगळीकडे सीतेचा शोध घेण्यासाठी. काय विलक्षण संयम हो. म्हणजे ते 4 महिन्यात सीतेवर काय कोसळलं असेल याचा विचार नसेल का रामचंद्रांच्या मनामध्ये. पण सुग्रीवाला 4 महिने राज्य सुखाने उपभोगता यावं म्हणून प्रभू रामचंद्र प्रस्रवण पर्वतावर गेले लक्ष्मणाचं, आणि लक्ष्मणाकरवी सुग्रीवाला राज्याभिषेक करवला आणि 4 महिने त्या पर्वतावर राहिले. शरद ऋतू आला आणि तरीही सुग्रीवाकडून काही निरोप आला नाही. मग मंत्र रामचंद्र म्हणाले की शाखामृगत्व तो दाखवायला लागलेला आहे. लक्ष्मणा जा आणि त्याला समज दे, जाग कर त्याला. लक्ष्मण निघाला आणि तो म्हणाला आत्ता जातो आणि त्याला ठोकतो म्हणजे मारतो. प्रभू रामचंद्र म्हणाले मारू नकोस, त्याला समज दे म्हणजे झालं. लक्ष्मण निघाला. त्याच्या अगोदर हनुमंत जागरूक होता आणि हनुमंताने सांगितलं, राजा उपभोगात बुडालेला आहेस आणि वानरांना मद्य अतिशय प्रिय होता असा उल्लेख आहे. तो मद्यपान भरपूर करायचा आणि त्यामुळे हनुमंत म्हणाला तू धुंदीत आहेस, राज्य मिळालं, राज्य संपदेत बुडून गेलायस, पण मित्र कार्याला विसरलास. हे राज्य तुला श्रीरामांमुळे प्राप्त झालं, कधीही विसरू नको. मित्र कार्य फार थोर असतं. मित्राची व्याख्या, सन्मित्राची व्याख्या कशी करायची? ददाती प्रतिगृह्णाती, पृच्छती, ददाती प्रतिगृह्णाती म्हणजे देतो ना हक्काने परत घेतो. पहिली 2 लक्षणं झाली. आपलं गुह्य सांगतो रहस्य आणि त्याचंही रहस्य जाणून घेतो. भुंक्ते भोजयते चैव षड्विधम मित्रलक्षणं म्हणून सांगितले. जेवायला घालतो ना हक्काने म्हणतो मला जीव घाल आता म्हणून, बरं का. तर ही 6 लक्षणं सांगितलेली आहेत. पण इथे नातं कसं आहे, स्वामी आणि भक्त असं आहे. म्हणून श्रीराम म्हणाले त्याला जाऊन आठवण दे. हनुमंत म्हणाला राजा मित्र कर्तव्याला विसरलेला आहे, जागा हो. त्यावेळेला सुग्रीवानी
दशदिशानं आपले दूत पाठवले, निरोप दिला की तातडीनं किष्किंधेमध्ये येऊन दाखल व्हावं. 15 दिवसांची तुम्हाला मुदत देतो, त्यानंतर उशिरा आलात तर तुमचा वध करेन. आणि दूत बाहेरही पडलेले होते. लक्ष्मण जो संतापलेला निघाला किष्किंधा नगरीकडे, त्याला लांबून पाहिल्याबरोबरच पळापळ झाली. सगळ्या नगरीमध्ये भीती दाटली आहे सगळीकडे. राजप्रासादामध्ये, अमात्यांमध्ये, मंत्र्यांमध्ये सगळे कोण होते? गज होता, गवाक्ष होता, गंधमादन होता, सुषेण होता, तार होता, नलनील होते, अंगद, स्वतः सुग्रीव होता, हनुमंत, कितीतरी मंडळी आहेत. पण हनुमंत वगळता सगळ्यांच्या मनामध्ये भीती दाटली. लक्ष्मण येतोय म्हटल्यानंतर त्यावेळी सुग्रीव तारेला म्हणाला, तारे आता तू समोर जा. हे अत्यंत मर्यादशील अयोध्येचे राजपुत्र आहेत. तू समोर गेलीस की लक्ष्मणाचं 50% राग शांत होईल. त्यालाही राजनीती कळते बरं. आणि तसंच झालं. तारा समोरून येते म्हटल्याबरोबर मान खाली घातली लक्ष्मणाने. त्यावेळी तारा म्हणाली, लक्ष्मणा तू इतका का बरं संतापलेला आहेस? दूत पाठवून वानरांचं इथे आगमन व्हावं अशी कृती सुग्रीवानी केव्हाच केलेली आहे. पण तीही महाचतुर होती. आणि तिनं लक्ष्मणाला सांगितलं की सुग्रीवाच्या मदतीशिवाय तुमचा सीता शोध कधीही पूर्ण होणार नाही. ती फार चतुर आहे त्या बाबतीत. तरी लक्ष्मण संतापलेला राजप्रासादामध्ये गेला. आणि त्यावेळेला सिंहासनावर डावीकडे रुमा म्हणजे पत्नी होती सुग्रीवाची, आणि सुग्रीव थोडासा मद्य प्यायलेला धुंद असा होता. तेव्हा रामाने जो निरोप दिला होता तो त्यांनी त्याच्या कानावर घातला. सगळी धुंदी उतरली त्या एका निरोपामध्ये सुग्रीवाची. तो निरोप होता, न सा संकुचित पंथ येन वाली हतोगता. ज्या मार्गानं वाली गेला ना सुग्रीवा, तो मार्ग कधी संकुचित होत नाही. अनंत जण त्या मार्गाने जाऊ शकतात. आणि तुलाही पाठवेन. वाली त्याचं कर्तव्य विसरला, राजधर्म विसरला आणि पाप केलं, म्हणून त्याचा वध केला. तुझाही वध करायला मला एक बाण पुरेसं आहे. सगळी झांज उतरली आणि खडबडून जागा झाला. आणि तो खाली उतरला सिंहासनावरून. त्यांनी लक्ष्मणाचे पाय धरले आणि तो म्हणतोय, प्रभो मला क्षमा करा. पाऊस होता, त्याच्यामुळे वानरांच्या हालचाली कमी झालेल्या होत्या, पण लवकरच सगळे वानर इथे येऊन पोचतील, चिंता करू नका. आणि त्यावेळेला हळूहळू वानर यायला प्रारंभ झालेला होता. आठवण एक लक्ष्मणाने दिलेली आहे. तो म्हणतो, गायीचा वध झाला तरी प्रायश्चित्त आहे, सुरापान केलं तरी प्रायश्चित्त आहे. अरे, मद्यपान केल्यावर सुद्धा प्रायश्चित्त आहे. आताचे लक्ष्मणाला शिकवतील, अरे काय मद्यपान म्हणजे काही श्रेष्ठ असतं? किराणा दुकानाच्या मालामध्ये मद्याच्या बाटल्या ठेवा. काय क्रांतिकारी प्रयोग केलाय महाराष्ट्र शासनाने. हा, या निर्लज्जपणाला काय म्हणावं? म्हणजे तरुणांना बिघडवून टाका. दारू पिऊन झिंगून पडू देत पोरं सगळे. काय करताय तुम्ही? म्हणजे जी महत पाप म्हणून सांगितली ती पूर्वी, हिंसा महत पाप आहे, चोरी महत पाप आहे, ही करू नये म्हणून आग्रहाने सांगितलेलं आहे. मद्यपान महत पाप आहे, धूम्रपान महत पाप आहे, आणि व्यभिचार महत पाप आहे. 5 पाप महत पाप म्हणून सांगितलेली आहे. रवरव नरकामध्ये जाल. अशी पाप करायला कोणाला काही वाटतच नाही. आम्ही लहानपणापासून आमचे शिक्षक प्राध्यापक पाहत आलो, त्यांना हा गौरव वाटायचा. तोंडामध्ये बिडी किंवा सिगारेट आहे म्हणजे अरे रामा, आता काय म्हणायचं या प्राक्तनाला? गुरुजीच असे असतील तर विद्यार्थ्यांनी काय करायचं? दुर्दैव आहे खरोखर. याला महत पाप म्हटलेली आहेत. पण आज मद्यपान धूम्रपानावर बंदी तरी आली. नाही तर पूर्वी तर कोणी कुठेही धूम्रपान करायचा, निलाजऱ्यासारखा, काही वाटत नसे त्याला. हक्क आहे माझा. हे ज्या पाकिटावर लिहिलेलं असतं हे ओढू नका, घातक आहे, ते ओढतात आणि स्वतःला सुशिक्षित म्हणवतात. पुन्हा केवढं आश्चर्य.
दारूच्या बाटलीवर लिहिलेलं घातक आहे, यकृत सगळं खलास होऊन जाईल तरी पितात. मग शहाणं कोण? पुस्तकी विद्या घेतली म्हणून माणसाला शहाणपणी येत नाही. ही महत पापं माणसाने कधीही करू नये. लक्ष्मण सांगतोय सुग्रीवाला, सुग्रीवा, प्रत्येक पापाला काहीतरी पश्चाताप माणसाला झाला तर प्रायश्चित्त घेता येतं. एका गोष्टीला प्रायश्चित्त नाही आहे, तो फक्त मृत्यूदंड. कोणतं? कृतघ्ने नास्ति निष्कृती. काय सांगितले त्यांनी? जे कृतघ्न असतात, केलेले उपकार विसरतात, त्यांना प्रायश्चित्त नाही, एकच शिक्षा, मृत्यूदंड. तो तुला हवा असेल तर श्रीराम सज्जच आहेत. मी करू शकतो, पण श्रीरामांचा तो अधिकार आहे. मग मात्र सुग्रीव अतिशय घाबरला. सांगितले त्यांनी, त्यावेळेला वानर यायला लागलेले होते. त्यांनी सांगितलं पालखी काढा. पालखीमध्ये सुग्रीव आणि लक्ष्मण बसले आणि ऋष्यमुख पर्वतावर आले, किष्किंधे बस. श्रीरामांना साष्टांग प्रणिपात केला. सुग्रीवाने अनंत वेळेला क्षमा मागितलेली आहे आणि तो म्हणतो, प्रभो मला खरंच क्षमा करा, पण मी सगळ्या दूतांना पाठवून बोलवलेलं आहे आणि खरंच दीड महिन्यामध्ये अक्षरशः लक्षावधी वानर गोळा झाले किष्किंधेमध्ये. मग आता सीता शोधासाठी काय करायचं, यासाठी यांनी एक प्रयोग केला सुग्रीवाने. प्रधान अशा त्या कपिगणांच्या 4 टोळ्या केल्या. एकाला नेतृत्व दिलं शतबलीकडे, दुसऱ्याला दिलं शरभाकडे, तिसऱ्याला दिलं विनताकडे, चौथ्याचं नेतृत्व दिलं अंगदाकडे आणि सांगितलं, जा 4 दिशांना जा आणि शोध घ्या सीतेचा. खरं तर सीतेला दक्षिणेकडे नेली माहिती होतं, पण तो रावण अत्यंत कपटी आहे. दाखवेल दिशा दक्षिण आणि कुठल्याही दिशेमध्ये सीतेला नेऊन ठेवेन. म्हणून तुम्ही काय करा, 4 दिशेला शोध घ्या. इकडे रावणाने सीतेला लंकेत आणल्यानंतर सीता वश होत नाही हे पाहिल्यावर त्याचा थैथयाट झाला. त्याला असं वाटलं ते की अरे आपलं वैभव बघून सीता लगेच आपल्याला स्वीकारेल. सीतेने त्याला इतका धुडकावलाय, इतका अपमान त्याचा वारंवार केला. शेवटी तो म्हणतोय, सीते मी तुला 1 वर्षाची मुदत देतो. जर तू मला वश झाली नाहीस तर माझ्या नाश्त्याला माझे आचारी तुझे तुकडे करून घेऊन येतील आणि मी त्याचं सेवन करीन. इतका तो भीषण राक्षस आहे. सगळे राक्षस लंकेमधले नरमांस भक्षक आहे. सीतेला त्याने धाक घातलाय, तुझे तुकडे करून खाईन तुला. इतका तो महानीच महापापी. त्याचं गुणगौरव करणाऱ्या कादंबऱ्या आजकाल लिहिल्या जातात. काय सगळं कलियुगाच्या महिमानाला नमस्कार आहे खरोखर, की रावण किती चांगला होता, किती उदात्त होता, किती थोर होता. म्हणजे यांची मनं किती मेली आहेत लेखन करणाऱ्यांची सुद्धा. रावणाने 1 वर्षाची मुदत दिलेली होती आणि माघवद्य अष्टमीला सीतेचं अपहरण झालेलं होतं. त्यानंतर फाल्गुन उलटला, नवीन वर्ष संवत्सर सुरू झालं. श्री राम किष्किंधेपर्यंत पंपा सरोवराला आले. सुग्रीव राम मैत्री झाली. मध्ये पावसाळ्याचे 4 महिने गेलेले आहेत. वानरगणी यायला पुन्हा 1.5 महिना गेला. त्याच्यापुढे 1 महिन्याची मुदत सुग्रीवानी दिलेली होती आणि सुग्रीवाच्या 4 टोळ्या बाहेर पडल्या. शतबली उत्तरेला गेला, विनत आणि शरभ पश्चिम पूर्वेला गेले आणि अंगद ज्याच्यामध्ये हनुमंत आहे, गज आहे, गवाक्ष आहे, सगळे मोठे लोक होते, हे सगळे त्याच्याबरोबर गेलेले आहेत. गंधमादन आहेत, सुषेण आहेत, ही सगळी मंडळी दक्षिणेच्या बाजूला गेली. आणि सुग्रीव म्हणाला, हनुमंता, माझं मन सांगते की तूच सीतेचा शोध लावशील. रामचंद्रांनी ऐकलं मात्र जवळ बोलवले हनुमंताला आणि म्हणाले, हनुमंता, माझ्याही मनात विश्वास आहे, तुझ्या ठाई अमोघ बल आहे, महाबली आहेस, प्रत्यक्ष वायुपुत्र, तुझी गती अलौकिक आहे. तेव्हा जानकीचा तू शोध घेशील असं माझं मन सांगते. पण तुझी ओळख जानकीला, सीतेला पटावी म्हणून रामाने आपल्या बोटामधली मुद्रिका काढली, अंगठी काढली
ज्याच्यावर रामनाम कोरलेलं होतं अशीच ती होती. आणि सीतेच्या अत्यंत परिचयाची होती ती मुद्रिका प्रभूंनी हनुमंताला दिली आणि सांगितलं, ही बरोबर घे, सीतेची भेट झाली तर तिला दाखव, म्हणजे तू माझा अधिकृत प्रतिनिधी आहेस हे सीतेला पटेल. 1 महिना झाला शतबली परत आला, 1 महिना झाला विनत परत आला, सगळी मंडळी भराभरा परत आली आणि अफाट शोध घेतला. त्यांनी कुठे शोध घ्यावा याचं वर्णन जे सुग्रीवानी केलेलं आहे ते वर्णन म्हणजे जगाचा भूगोल आहे. 3-4 महिने सांगावं लागेल इतकं ते विस्तृत आहे. भारताचा कानाकोपरा त्यांनी वर्णन करून सांगितलंय. कोणत्या दिशेला कोणत्या नद्या आहेत, कोणते पर्वत आहेत, सोन्याच्या खाणी कुठे आहेत, बर्फाचे प्रदेश कुठे आहेत, वाळवंट कुठे आहेत, लहान नद्या कुठे आहेत, मोठ्या नद्या कुठे आहेत, अत्यंत उत्तम नगरं कुठे आहेत, कोणते राजे कुठे आहेत, सागर तीर ओलांडून आपण सागरावरून पलीकडे गेलो की काय काय पाहायला मिळतं याचं समग्र वर्णन सुग्रीवानी केलेलं आहे. राम थक्क झाले ऐकून. ते म्हणाले, तुला कसं रे माहिती एवढं सगळं? त्यावेळी तो म्हणाला, मला मारायला वाली मागे लागला होता आणि म्हणून मी जगभर पळत सुटलो होतो. त्यावेळी जगात मी जिथे जिथे गेलो ते सगळं परिचयाचं झालं. शेवटी हनुमंतांनी आठवण दिल्यावर ऋष्यमुख पर्वतावर आलो. काखेत कळसाण गावाला वळसा असं त्याचं झालं. सगळं जग हिंडून पुन्हा ऋष्यमुखावरच आला, जिथे वानरांचं राज्य होतं त्या मतंग ऋषींच्या आश्रमाच्या परिसरामध्ये. म्हणून मला हे सगळं ज्ञात झालेलं आहे. रामा, हे ज्ञान वालीमुळे झालं, त्याच्यामुळे वालीविषयी मी अत्यंत कृतज्ञ आहे हे तो सांगतोय रामाला. गंमत कशी आहे बघा की ज्याचा वध झाला त्याच्याविषयी त्याने कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. त्याचं कारण काय? मरणांतानी वैराणी. शत्रूचा मृत्यू झाला की त्याच्यावरचं वैर संपलं. हे फक्त भारतामध्ये आहे. मेलेल्या देहाची विटंबना आपल्याकडे कधीही केली जात नाही. श्रीरामानी रावणाच्या वालीच्या मृतदेहाची विटंबना केली नाही. कृष्णाने शिशुपालादी दुष्ट मारले, त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली नाही. श्रीरामाने अफजलखाना, शिवरायाने, रामांचा अवतारच की तो कृष्णाचा अवतारच, त्यांनी अफजलखानाला फाडलं पण त्याच्या मृतदेहाची विटंबना केली नाही. राजगडावर त्याचं मस्तक कापलेलं संभाजी कावजी कोंडाळकरांनी त्याला पिंजरा केला आणि आऊसाहेबांनी ते बघावं म्हणून पाठवून दिलं. तर आऊसाहेबांनी राजगडचे पुढचे जे 2 बुरुज आहेत त्यातल्या एका बुरुजामध्ये ते चिणलं आणि त्याला नैवेद्याची व्यवस्था केली. काय औदार्य मला सांगा. हे फक्त हिंदू धर्म संस्कृतीमध्ये, की ज्या महापाप्यानं तुळजाभवानीवर घाव घातला पण तो आता मेला, वैर संपलं, म्हणून त्याची एक जागा केली आणि प्रतिदिनी त्याला नैवेद्याची व्यवस्था केली. काय म्हणतात अगोदरचा भाग सांगा ना. शांत हो, हां, अतृप्त आत्म्या शांत हो. बरोबर आहे ना? अशी म्हण आहे की नाही? त्याला शांत करून टाकलं. हा सुग्रीव सांगतोय, रामा, या येणे प्रकारे मला भूगोल ज्ञात झालं. 3 टोळ्या परत आल्या, सीतेचा शोध लागलेला नव्हता. 4थी टोळी जी निघाली त्यांना दक्षिणेकडे पराकोटीचे कष्ट करावे लागले असं वर्णन आहे रामायणामध्ये. आणि हे करत करत शेवटी एका कुठेतरी गुंफेमध्ये प्रवेश झाला आणि आतमध्ये एवढी समृद्धी होती. आणि अंगद गंधमादन म्हणायला लागले, सुग्रीवानी दिलेली मुदत उलटून गेलेली आहे, आता इथेच लपून राहूया. त्यावेळेला हनुमंत हसला आणि तो म्हणाला, प्रभू त्रिकालज्ञ, क्षणार्धात शोधून काढतील आपल्याला आणि सुग्रीव येऊन आपल्याला मारेल, मृत्यूदंड देईल, राजा येतो, हे महत्पाप करायला नको. आणि मग त्यांना तिथे स्वयंप्रभा नावाची मयासुराच्या पत्नीची सखी भेटली. तिनं त्यांना उत्तम प्रकारचं अन्न सेवन करायला दिलं. अतिशय थकलेले, श्रमलेले, भुकेजलेले, तहानलेले वानर होते. ते अन्न पाणी सेवन करून तृप्त झाले आणि ती म्हणाली, डोळे मिटा, मी तुम्हाला बाहेर काढते. आणि तिने बाहेर काढलं त्यांना.
आणि पाहतात तर ते सगळे सागर तीरावर येऊन पोचलेले होते. 2 जागा आहेत. एक तर पार कन्याकुमारीच्या अलीकडे जवळ टोकावर जायचं, म्हणजे कुठे धनुष्कोटीला, किंवा त्याच्यावर महेंद्र पर्वताचं टोक जिथे संपून महासागराला येऊन भिडतं ती जागा. तिथपर्यंत वानर आलेत. आत्ता धनुष्कोटीला गेलेले नव्हते, कारण तिथून जे अंतर सांगितले 100 योजनं ते तिथून बरोबर भरतं लंकेपर्यंत. तेव्हा महेंद्र पर्वत ओरिसापासून जो खाली येतो सगळा पुढे आंध्र प्रदेशच्या खाली पुन्हा आणि सागर तीरापर्यंत शेवटी येऊन संपतो, ते जे टोक आहे तिथपर्यंत हे वानर येऊन पोचलेले होते. आणि चिंतेत पडले की आता काय करायचं, याच्या पुढे तर सागर आहे, जाताच येणार नाही आता याच्या पुढे, आपण करायचं काय, गोंधळून गेले. त्यावेळेला सगळ्यांनी ठरवलं आता प्रायोपवेशन करून इथेच प्राण टाकून द्या. प्रायोपवेशन करणं म्हणजे अन्नाचा त्याग करणं, आत्मार्पण. बस सावरकरांनी प्रायोपवेशन केलं तर माहिती आहे ना, अन्न त्याग केला तर शेवटी. एवढंच काय, आम्ही पाहिलेलं उदाहरण आहे डोळ्याने. माझे आजे सासरे पातंजली योगदर्शनकार कृष्णाजी केशव उपाख्य बाबा कोल्हटकर, ज्यांनी पातंजली योगदर्शनाचा ग्रंथ लिहिला, जो जगन्मान्य आहे, अनंत आवृत्ती निघाल्या आणि योगाचा अभ्यास करणारे सगळे त्याला प्रमाण मानतात. अपर्णाचे आजोबा माझ्या पत्नीचे, त्यांनी शेवटी असं ठरवलं की या पक्षामध्ये आता अन्न हळूहळू कमी करत आणायचं. म्हणजे आज पौर्णिमा आहे ना, आज 15 घास, प्रतिपदेला वद्य प्रतिपदेला 14, जितेला 13, असे एक एक घास कमी करत आणले आणि शेवटी पूर्ण अन्नत्याग केला. हे आम्ही डोळ्यांनी पाहिले. याला काय कृतनिश्चय पाहिजे, काय आत्मबल पाहिजे, विचार करा मनाशी. एकादशीचं पारणं केव्हा येते अशी अवस्था होऊन जाते एकादशी करणाऱ्यांची. आणि एकादशी म्हणजे काय, आडवा हात. सगळ्या दुकानातलं साबुदाणा संपत असेल मला वाटतं. असं कोणत्याही आपल्या धर्मग्रंथात सांगितलेलं नाही आहे की साबुदाणा खा. असेल तर मला काढून दाखवा. पुराण बघा, धर्मग्रंथ काहीही काढा, कशातही साबुदाणा खावा असं सांगितलेलं नाही. पण प्रेमाने खिचडी करून खातात. हा कमाल आहे. कुणी निर्माण केलं ईश्वर जाणे. कुणी प्रथा पाडली आणि ती लोकमान्य होऊन गेली. आता एकाही आमच्या धर्मग्रंथात सांगितलेलं नाही साबुदाणा खा म्हणून. कुणी सांगितले? हलके पदार्थ खा, किमान खा, फलसेवन करा असं मात्र आग्रहाने सांगितले पुराण. फलसेवन करून राहावं, देह हलका ठेवावा. आणि मग काय करावं, एकादशी म्हणजे आपली 10-11 इंद्रिय त्यांना स्वाधीन करा. 5 कर्मेंद्रिय आहेत ना, हात आहेत, पाय आहेत, आहे की नाही, बरोबर आहे, वाणी आहे, उपस्थ पायू, ही 5 कर्मेंद्रिय आहेत. आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत, आपले डोळे, आपले कान, आपली नासिका, आपली जीभ आणि आपली त्वचा, ही ज्ञानेंद्रिय. याच्यावर सत्ता चालवणारा स्वामी म्हणजे आपलं मन. त्याला स्वाधीन करणं म्हणजे एकादशी आहे खऱ्या अर्थानं. ती विषयांकडे धावतच असतात. जिथे विषय दिसेल, आज काय खरेदी करायचं तुळशीबागेत, उचला, करावं, चांगलंच आहे, पण वाईट आहे असं म्हणत नाही आहे, पण दिसेल त्याच्याकडे मन आपलं धावत असतं. तर त्यांना एक दिवस तरी 15वड्यामधलं आवरून धरणं आणि आपल्या स्वाधीन करणं ही एकादशी खऱ्या अर्थ. आता वानरांना बऱ्याच दिवस एकादशी झालेली होती आणि आढ्य होते. त्यांनी ठरवलं प्रायोपेशन करूया, परत जाऊच शकत नाही आपण. एवढ्यात एक प्रचंड गृध्र, ज्याचे पंख जळलेले होते, तो खुरडत खुरडत बाहेर आला. एक गुहा होती जवळ, त्यातून बाहेर आला आणि तो म्हणाला, काय ईश्वरी कृपा झाली, मला हे अन्न आपोआप मिळाले, आता यातला एक एक वानर मरणार, त्यांना मी खातो. त्यावेळी अंगद म्हणाला, पहा बरं काय योग असतात. श्रीरामांच्या पत्नीला रावणाने हरून नेऊ नये म्हणून तिथे एका गृध्राने लढताना आपले प्राण दिले आणि हा गृध्र म्हणतो मी तुमचे प्राण घेणार. त्यावेळी तो चपापला आणि तो म्हणाला, तुम्ही कुणाविषयी बोलतात?
त्यावेळी जटायूची कथा ऐकल्यावर तो रडायला लागला. त्याचं नाव होतं संपाती. तो जटायूचा मोठा भाऊ. आणि तो म्हणाला, जटायू माझा धाकटा भाऊ. लहानपणी आमची स्पर्धा लागली की उंच कोण जातं. वर गेल्यावर जटायूला ते चटके उन्हाचे सहन होईना सूर्याचे, म्हणून मी त्याच्यावर जाऊन, मी दादा असल्यामुळे पंख पसरून त्याच्यावर छाया धरली. त्या उष्णते माझे पंख जळाले. आत्ताच्या वहिनी म्हणतील, तुम्ही कुठे वर धडपडायला निघाला. जाऊ दे, काय होईल ते भाऊजींचं होई नका. काय कलियुगाचं महिमान आहे, खरंच कळत नाही बुवा. म्हणून माझे पंख जळाले. आणि त्यांनी सांगितलं की अरे, मला चाक्षुष्मती विद्या प्राप्त आहे. इथून सीता कुठे आहे मला दिसते. लंकेमध्ये सीता आहे, जा आणि पहा. त्यावेळेला वानरांना आश्चर्य वाटलं, अशा विद्या आपल्याकडे होत्या. चक्षु म्हणजे डोळा. चाक्षुष्मती विद्या म्हणजे जगात काय आहे त्यांना सगळं दिसायचं. ही विद्या प्राप्त ज्याला येते. तो वानरांना अतिशय आनंद झाला. आता या संपातीचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं सुपार्श्व. या सुपार्श्वाने रावणाला अडवलेलं होतं सीतेला नेताना. जसं जटायूने अडवलं तसं त्यावेळेला तो रावण इतका मरगळलेला आणि थकलेला होता. त्याने विनंती केली, बाबा रे मला जायला परवानगी दे. त्याच्यामुळे त्याची दयेन सोडून दिलं सुपार्श्व. सोडायला नको होतं. असल्या दुष्टाला ठोकायचंच असतं, पण सोडलं सुपार्श्वनी. त्याच्यामुळे रावण पलीकडे लंकेत जाऊ शकला. आता वानर नाचायला लागले. अरे आता सीता शोध होणारच, लागलाच म्हणून समजा. शेवटी अंगदाने विचारले, इतके नाचताय, पलीकडे कोण जाणार तेवढं सांगा म्हणजे झालं. सागर ओलांडून. त्यावेळेस सगळ्यांचे चेहरे उतरले एकदम. अरे खरंच की किमान 100 योजनं पसरलेला, संपातीनं सांगितलेला हा सगळा सागरमध्ये पसरलेला आहे. म्हणजे किती? 30 सेकंद देतो, पटकन सांगायचं. योजन म्हणजे सगळं सांगून झालं. 1 योजन म्हणजे 8 मैल, म्हणजे 800 मैल झाले. 1 मैल म्हणजे 1.63. दीड धरा सोयीसाठी. 1800 गुणिले दीड म्हणजे 1200. बरोबर आहे की नाही? 1200 किलोमीटर झाले. बरोबर आहे का चूक आहे? काय कोणी होय म्हणतच नाही. सगळे चेहरे गोंधळलेले. आता गणित मांडून सांगितलं की पुन्हा तुम्हाला उलगडून सांगितलं. ते 1200, 1300 किलोमीटर एवढं अंतर आहे. कोण जाईल? मग एकेकाने सांगायला प्रारंभ केला. गज म्हणाला मी 10 जाईन. गवाक्ष म्हणाले मी 20 योजनं नक्की जातो. मग ऋषभ म्हणाला मी 30 नक्की जातो. गंधमादन म्हणाले 50 जातो. एक जण सुषेण म्हणाले आता मी वृद्ध झालो, नाहीतर मी गेलो असतो सहज लंकेमध्ये. जांबुवान सुषेण म्हणतायत 90 नक्की जाऊ आम्ही, बरं का. अंगद म्हणाला मी 100 जातो योज. पण तिकडे गेल्यानंतर पुन्हा परत यायची ताकद तितकी माझ्यात राहील का नाही मला माहिती नाही. आता जाणार कोण? त्यावेळेला जांबुवानाच्या लक्षात आलं. तो अंगदाला म्हणाल, तो बघ नामानिराळ कसा बसलाय. हे कार्य करू शकणार एकच आहे आपल्यामध्ये, तो म्हणजे महाबली हनुमान. तरुण जो जाईल सिंधू महान, असा हा एकच श्री हनुमान, तोच करू शकेल. हनुमंता, अरे तुझा केवढा पराक्रम, केवढं बाहुबल, मनात आणलंस तर सहज हा सागर उल्लंघन करून पलीकडे जाशील, सीतेचा शोध घेशील, पुन्हा परत येशील. जांबुवंतांनी सांगितलं. हनुमंत म्हणाला हो सहज करतो. हिंदू समाजाला सांगावं लागतं तुम्ही हे करू शकता, काहीच अवघड नाही. करतो की, मग करतो की. आठवण द्यायला लागते त्यांना त्यांच्या पराक्रमाची. प्रत्येक वेळेला असं झालं, अगदी टोकाला प्रकरण गेलं की मग खडगं बाहेर पडतं हिंदूच. मग हिंदूंचा पराक्रम भास्करासारखा प्रकट होतो. म्हणून हिंदूंची सहिष्णुता अशी आहे, जगावर आपण कधीही आक्रमण केलं नाही, तलवार बंदूक नेली नाही, धाक घालून कधी धर्मांतर केली नाही, कापाकापी केली नाही, लुटालूट केली नाही. एक प्रसंग नाही आहे. अहो काय केवढा गौरव वाटला पाहिजे. जगाला उच्च रवानी सांगा, असा एकमेव भारत आहे. आज ते युक्रेनच्या युद्धात अगदी जीवनमूल्य आठवतात ब्रिटनला. अरे चोरानं
तुम्हीच आलात ना भारतात, लुटून फस्त केलं की आम्हाला, आणि आज स्वातंत्र्य याचा उद्घोष तुम्ही करता. या पापाला क्षमा नाही आहे. एक भारतवर्ष असा आहे की ज्यांनी जीवन मूल्याविषयी गौरवानं सांगावं, त्यांनी मानवतेबद्दल बोलावं, बाकी कोणाला तो अधिकार नाही आहे. हनुमंत म्हणाले मी जातो, आणि त्यांनी प्रचंड रूप धारण केले आणि महेंद्र पर्वताच्या शिखरावर गेला तो, असं वर्णन आहे. तिथे विद्याधर, गंधर्व, किन्नर, यक्ष हे पिकनिकला आले. ते मौज करायला ते बाहेर पडत असत. आपण जसं सहलीला जातो ना, तसे तिथे आलेले होते. हनुमंताचं विराट रूप पाहिल्यानंतर त्यांची पळापळ झाली. आणि हनुमंतानी सगळ्यांना सांगितलं, चिंता करू नका, सीतामाईचा शोध घेऊनच परत येतो. आणि त्यांनी सियावर रामचंद्र की जय म्हणून जय जयकार केला आणि तिथून उड्डाण केले. त्याने सुंदरकांड पुढचं इतकंच सुंदर आहे म्हणून सांगू, त्याला उपमा कशाची द्यायची? त्याला एकच विशेषण लावता येतं, सुंदर सुंदरकांड. दुसरं काही नाही, इतकं ते सुंदर आहे. हनुमंत कसा गेला सागराच्या पार? काही वेळेला आकाशातून गेलाय आणि काही वेळेला वर्णन आहे की त्याच्या छातीवर सागराच्या लाटा आदळत होत्या. म्हणजे काही वेळ सागरामध्ये तो पोहलेला सुद्धा आहे. बराच कालखंड त्यांनी आकाशातून प्रवास केला. जाताना मैनाक पर्वताला वाटलं की हनुमंताला विश्रांती हवी, म्हणून तो वर आला. तेव्हा हनुमंत म्हणाला, हे काय विघ्न आलं, म्हणून त्यांनी त्याला एक लाद घातली. त्यामुळे मैनाक पर्वत म्हणाल, नाही रे बाबा, विश्रांती घे, माझ्या माथ्यावरून मग पुढे जा. हनुमंतानी लगेच त्याचा सन्मान केला, पदस्पर्श केला आणि तो निघाला पुढे. जोपर्यंत स्वामी कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत विश्रांती नाही. आणि 2 संकट भयंकर त्याच्यावर पुढे कोसळले. एक सुरसा ही देवमाता म्हणून जिचं वर्णन केले, आणि दुसरी सिंहिका. ही 2 महाभयंकर संकट सागरामध्ये त्याला समोर आली. एक होती ती सुरसा, म्हणजे तिचं मुख इतकं प्रचंड होतं की ती म्हणाली, माझ्या मुखातून आत आल्याशिवाय मी तुला पुढे जाऊच देणार नाही, मी तुला गिळंकृतच करणार होता. तेव्हा हनुमंत म्हणाला, बघूयाच. तो त्यांनी मोठं रूप धारण केलं की ती सिंहिका आपलं मुख आणखीन मोठं करत असे. काही संशोधकांच्या मते वाटेमध्ये ज्वालामुखीची अशी प्रचंड विवर तयार होतात. त्या विवरामधून हनुमंत गेला असला पाहिजे असं काही जणांचं मत आहे. कारण ती जेवढं मुख हनुमंत मोठा होईल त्याच्यापेक्षा मुख मोठं करायची. मग हनुमंतानी युक्ती केली, असा मोठा 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 होत असता एकदम लघिमा एवढं स्वरूप धारण केलं, पटकन मुखात गेला आणि बाहेर आला. मला म्हणाला, तुला मी जिंकलं, आता तुझ्या मुखात जाऊन बाहेर आलो. तेव्हा सुरसा माता म्हणाली, होय रे होय, तू अत्यंत बुद्धिमत्ताम वरिष्ठम आहेस, खरोखर माझा आशीर्वाद आहे तुला. सीतेचा शोध लागेल, जा पुढे. पुढे सिंहिका नावाचं जे भयंकर संकट आलं ते असं होतं की ती सिंहिका आकाशातून जर कोणी जात असेल तर त्याची जी सावली खाली पडली आहे ती तिला कळायची, आणि पाण्याच्या आतून आपलं भक्ष्य ती आकाशातून खाली खेचून घ्यायची. कशाची आठवण झाली? बर्मुडा ट्रायंगल, बरोबर आहे ना? बर्मुडा ट्रायंगलला त्या सागरामध्ये एक जागा अशी आहे की आज जवळजवळ 50 वर्ष प्रचंड संशोधन होते, अजून नीट कल्पना आलेली नाही की काय आहे नक्की. तिथे जाणारी विमानं, तिथे जाणाऱ्या नावा गडप होत येतात. म्हणजे तिथे असं काही चुंबकीय क्षेत्र तयार झाले की जाणारं सगळं आत खेचलं जातं. अनेक जहाजं जलयानं बुडली आहे, विमानं खाली पडून गळप झालेली आहे. असं तिथे काहीतरी चुंबकीय क्षेत्र हे दक्षिण सागरामध्ये, हिंदू महासागरामध्ये होतं. त्या सिंहिकेचाही वध हनुमंतानी, महाबलाढ्य हनुमंतानी केला. आणि तो जाऊन त्यांनी लंका पाहिली आकाशात. आता लंका मुख्यतः सुवेळाचल आणि त्रिकुटाचल आणि पितृगल अशा 3 डोंगरांच्या माथ्यावर वसलेली होती. आज ही 3ही स्थानं लंकेमध्ये आहेत. पाहायची असतील तर जा, पण आत्ता जाऊ नका. हां, आत्ता पार लंकेची स्थिती फार वाईट झालेली आहे.
जाल त्यावेळेस सगळं शांत झालं की जा. त्या हनुमंतानी सुवेळाचल ओलांडल्यावर त्यांनी एकदम छोटं रूप धरलं, कारण राक्षस आपल्याला बघतील. छोटं रूप धारण करून तो त्रिकुटाचलावर उतरला आणि तो म्हणतोय की आता रात्र होई तोपर्यंत मी वाट बघतो आणि नंतर आत प्रवेश करतो. तो उतरला त्यावेळेला वाल्मिकीनी त्याचं वर्णन केले. तो कसा होता? अनिश्वसन. अनिश्वसन म्हणजे त्याला जरासुद्धा धाप लागली नव्हती. ऐकताना धाप लागते आपल्याला, अशी अवस्था होते खरोखर काही वेळेला. एवढे 100 योजनं 1200 किलोमीटर ओलांडून अनिश्वसन आहे. इथे काही तरुण येतात म्हणून एक उदाहरण सांगतो. आमच्या काळी टेस्ट क्रिकेट फार लोक, कसोटी सामने प्रिय असत. त्यावेळी 50-60 षटकांचे एका दिवसात सामने नसत. IPLचं गोंधळी नसे. आता बायका तिथे का नाचतात? अनाकलनीय आहे. त्यांना पैसे देऊन नाचायला ठेवतात. एक चौका गेला चौकात की त्या अर्धनग्न स्त्रियांनी उई करून पुढे येऊन नाचायचं. एक षटकार मारला की येऊन नाच. म्हणजे काय? क्रिकेट आहे का क्रिकेटची थट्टा आहे? क्रिकेट खेळा ना, हा काय गलिच्छपणा त्याच्यामध्ये. पण हे सगळं चालतं. इतके पैसे आलेत ना, म्हणजे खेळ मागे राहिला आणि पैसा मोठा झाला असं झालेलं आहे. या क्रिकेटमध्ये डॉन ब्रॅडमन नावाचा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज होऊन गेला. नाव ऐकले का? तो 52 कसोटी खेळला, 80 डाव, 70 डाव, प्रत्यक्ष 10 डावामध्ये नाबाद राहिला आणि त्यांनी 52 कसोटीमध्ये 6,996 धावा काढल्या आणि त्याची सरासरी आहे 99.94. शेवटच्या कसोटीमध्ये तो 0वर बाद झाला. 4 धावा काढल्या असत्या तर त्याची सरासरी झाली असती 100. म्हणजे प्रत्येक डावात शतक. त्याच्या जवळपास पोचेल असं सुद्धा कोणी नाही आहे. तो पहिला फलंदाज एका दिवसात 30 शतक काढलं इंग्लंड विरुद्ध. उपाहाराच्या वेळेपर्यंत 115, 105, पुढे चहा पानाच्या वेळेपर्यंत 220 आणि शेवटच्या सत्रात पुन्हा 89 धावा कुठल्या. दिवसाअखेर नाबाद 309. तो लेस्ली एम्स नावाचा जो यष्टीरक्षक होता तो म्हणाला, डॉन तुला काही दयामाया आहे की नाही? आमच्याकडे 9च आहेत फक्त क्षेत्ररक्षक, किती पळवशील त्यांना? आणि पळतायत दिवसभर फक्त. 309 धावा काढल्या. आणि वर्णन त्याचं असं केलेलं आहे, ज्या वेळेला तो परत आला त्यावेळेला फलंदाजीला आत गेला तितका ताजा तवाना दिसत होता. अरे बापरे, पुढे 2 तास असते तर इंग्लंडचं काय झालं असतं बघा. हा हनुमंत, मग हनुमंतच आहे तो. काय महाबलाढ्य, अनिश्वसन. आणि त्यांनी रात्र झाल्यानंतर ठरवलं आता प्रवेश करायचा. तो ज्या वेळेला लंकेत निघाला त्यावेळी पहिल्यांदा आडवी कोण आली असेल तर लंका नावाची राक्षसीच. तिच्याकडे लंकेचं सगळं संरक्षणाचं काम होतं आणि तिने सर्व शक्तीनिशी बुक्की मारली हनुमंताला. ती काही लागलीच नाही त्याला. तो काय वज्रदेही आहे, पण त्यांनी ही स्त्री आहे, अवध्य आहे म्हणून डाव्या हाताने त्याला एक चपराक मारल्यावर ती कोसळलीच खाली. 10, 20, 25 फूट कडमडत मागे जाऊन पडली. रडायला लागली आणि ती म्हणते, मी तुला ओळखलं, तू हनुमंत आहेस. मला सांगितले एका ऋषीनी की ज्या वेळेला एक वानर येईल आणि तुझा पराभव करेल, त्याचं नाव हनुमंत असेल, त्या क्षणापासून लंकेच्या रासाला प्रारंभ झाला असं समज. हनुमंता मी कोणालाही बोलणार नाही, तू खुशाला आत जा आणि लंकेचा शोध घे. हनुमंत निघाला, आत गेला. रात्र पडलेली होती आणि शुद्ध शुक्ल पक्ष होता. चांदणं होतं सगळीकडे. त्या हनुमंतानी अनेक राजे रजवाड यांचे वाडेहुडे पाहिलेले सगळे. म्हणजे प्रहस्थ मुख्य प्रधान होता त्याचा वाडा पाहिला, शत्रुंजय होता त्याचा वाडा पाहिला, दुर्धर्ष होता त्याचा वाडा पाहिला. अनेक मंत्री होते, त्या सगळ्यांचे 5 प्रधान सेनापती होते, त्यांचे वाडे पाहिले. रावणाच्या पुत्रांचे वाडे पाहिले, इंद्रजित, अक्ष आणि महाकाय, या सगळ्यांचे वाडे पाहिले. पण कुठेही सीता दिसली नाही.
मग मात्र त्याला असं मनात धाकधूक झाली, अरे रावणाने सीतेला मारलं तर नाही. आणि त्यावेळी त्याच्या मनामध्ये विचार आला की लंका खरंच अतिशय दुर्गम आहे, इथे कोण येऊ शकेल आपल्यापैकी? मी स्वतः म्हणजे हनुमान, दुसरा सुग्रीव येऊ शकेल, तिसरा नील येऊ शकेल, आणि चौथा गंधमादन. याच्या पलीकडे कोणी येऊ शकतील असं मला वाटत नाही. इतकी ही दुर्गम आहे लंका सगळी. तर आता काय करायचं? त्यांचा विचार झटकून टाकला. विभीषणाच्या वाड्यामध्ये तो गेलेला, कुंभकर्णाच्या वाड्यामध्ये गेला. त्या कुंभकर्णाचे 2 पुत्र होते, कुंभ आणि निकुंभ. त्यांचे वाडे बघून झाले, राजप्रासाद सगळे बघून झाले, सीता कुठेही नाही आहे. आणि शेवटी तो आला तो रावणाच्या प्रासादामध्ये. आणि रावणाला एका प्रचंड वैभवशाली मंचकावर, जिथे स्फटिकांचे जिने होते, सगळे खांब सोन्याने मढवलेले होते, जिकडे तिकडे रत्नजडित अलंकार होते, वैभव कळसाला पोचलेलं होतं, असं ते रावणाचं राजप्रासादातलं अंतःपुर दालन त्यांनी पाहिलं. आणि महाभयंकर तो राक्षस गोरत पडलेला होता. शेजारी काही अंतरावर त्यांनी एक अतिशय लावण्यवती स्त्री पाहिली. आणि क्षणभर त्याला असं वाटलं सीतेचा शोध लागला. आणि त्यांनी एकदम शेपूट उडवलं आणि उडी मारली. एकदम सीतेचा शोध लागला. ती होती मंदोदरी. ती अत्यंत लावण्यवती आहे. आणि मग त्याच्या लक्षात असं आलं, अरे रावणाच्या प्रासादात सीता कशी झोपेल? असे अलंकार घालून कशी झोपेल? शक्य नाही. आणि मग तो हळूहळू त्या प्रासादाच्या बाहेर पडला. आणि मग त्याच्या लक्षात आलं, अरे आपल्या हातून पाप तर घडलं नाही. आपण आत गेलो, सगळे लोक झोपलेले होते, स्त्रिया मरगळून पडलेल्या आहेत, सम्राज्ञी झोपलेली होती, लंकेची का असेना, अशा अनेक स्त्रिया आपण पाहिल्या. त्यांनी रामाला मनोमन नमस्कार केला. आणि पहिलं काय आठवलं तर आपल्या मनामध्ये विकाराची रेषाही उमटली नाही. रामा, माझ्या हातून कोणतंही पाप झालं नाही आहे. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम, सगळी इंद्रिय जिंकलेला असं येतो. बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. आहा हनुमंता, अद्भुत आहे तुझे चरित्र खरोखर. मग आता जायचं कुठे असं त्याला लंका तर बघून झाली. एका सौधावरून दुसऱ्या सौधावर, म्हणजे एका गच्चीवरून दुसऱ्या गच्चीवर अशा उड्या मारत गेलेलं होतं. कुठे सीता दिसली नाही. सगळी लंका बघून झाली. आणि मग त्याच्या लक्षात आलं, अरे एक स्थान पाहायचं राहिलेलं आहे. कोणतं? अशोकवन पाहायचं राहिले, तिकडे जाऊया. आणि तो गेला. आणि तिथे निकुंभेला देवीचं, म्हणजे राक्षसांची देवता जी होती, तिचं एक मंदिर होतं, ते त्याने पाहिलं. आणि शिंशपा इंगुतीचे मोठे वृक्ष होते, त्या वृक्षावरून उड्या मारत तो बघत चाललेला होता. आणि त्यांनी जानकीला, सीतेला पाहिलं, जिच्या अंगावरचं वस्त्र किंचित मलिन झालेलं होतं, जी क्षाम झालेली होती, जिच्या मुखामध्ये रामनाम होतं, अशा सीतेला त्यांनी पाहिलं. तोपर्यंत जवळजवळ प्रातःकाल जवळ आलेला होता. आणि एकदम शिंगतुताऱ्या वाजायला लागल्या, कारण जाग आलेला रावण सीतेला भेटायला निघाला होता तरा. त्याच्या मागे त्याची एक पत्नी, तिचं नाव होतं धान्य मालिनी, ती धावली. त्याच्या मागे सेवकगण धावले. आणि रावणाला येताना बघून सीता अशी कर्दळीसारखी थरथर कापली असं वर्णन आहे. हा राक्षस कदाचित माझा मृत्यूही आता ओढवेल माझ्यावर, हा मारेल मला, अशी भीती तिच्या मनामध्ये होती. तो पुन्हा आला आणि पुन्हा तीच अर्जव करतोय, तू माझी सम्राज्ञी होतो, मंदोदरीपासून सगळ्या तुझ्या दासी होतील, त्रिभुवनाची संपत्ती मी तुझ्या पायावर टाकेन. सगळ्या अर्जवा करून झाल्या. सीता एवढी थोर पतिव्रत आहे, तिनं त्या शिंशपा वृक्षाची पडलेली एक काडी उचलली. पतिव्रतेचा संकेत होता पूर्वी की काहीतरी मध्ये पाहिजे, त्याशिवाय परपुरुषाशी बोलायचं नाही. ती काडी तिनं हातात धरली, मान फिरवली आणि ती म्हणते, महानीश रावणा, तू अत्यंत भेकड आहेस. पंचवटीमध्ये आलेला होतास त्यावेळी मी तुला सांगितलेलं होतं, रामाबरोबर द्वंद्वयुद्ध खेळ हिंमत असेल तर. तुझं धाडसच झालं नाही. रामाला कपटानं तू बाहेर काढलंस पंचवटीमधून आणि मग माझं अपहरण केलेलं आहेस.
रामचंद्र हा धर्माने चालणार आहे, तू अधर्माने चालणार आहेस, तुझा विनाश अटळ आहे. रावणा माझे बोल ऐकून ठेव, केवळ तुझा नव्हे लंकेचा विनाश होईल, राक्षस कुळ सगळं मरेल, ही माझी भविष्यवाणी आहे, लक्षात ठेव. त्यावेळेला रावण जो संतापला, ती धान्य मालिनी आडवी आली आणि ती म्हणते, रावणा तुला इतक्या सुंदर पत्नी आहेत, कशाला तू या कुरूप स्त्रीच्या प्रेमामध्ये पडलेला आहेस? क्षाम झालेली मलिन वस्त्र नेसलेली, तू चल राजवाड्यामध्ये परत. आणि समजूत काढून कसं तरी करून धान्य मालिनी रावणाला परत नेलं. त्यावेळेला राक्षसीना तो सांगून गेलाय की हिला 3 महिन्यात वश करा, नाही तर तुम्हाला मारेन. मग त्या घाबरल्या राक्षसी तिला भीती घालतायत, धाक घालतायत, तुला मारू म्हणतायत, फटके मारू, रावणाला वश हो. अगं मूर्खे, आम्ही असतो तर एका पायावर तयार झालो असतो. एका पायावर तयार होतात त्यांनाच राक्षसी म्हणतात. मग सीता, निष्ठा ही तत्वांची असते. निष्ठा प्राण गेला तरी चालेल, पण पातिव्रत्यावर कधी ओरखडा निघता कामा नये. आणि पातिव्रत्यपणाला लागूच नाही हो खरं, पण त्याच्यामुळे युगांतरीचा आदर्श निर्माण झाला. सीतेला असं वाटलं की आता प्राण टाकावेत आणि किती सोसायचं. हे सगळं त्या हनुमंतानी झाडावरून पाहिले आणि त्यांनी काय युक्ती करावी, त्यांनी रामनाम गायला सुरुवात केली. त्यावेळी सीता चपापली एकदम. पहिल्यांदा तिला कळे ना की लंकेमध्ये रामनाम कुठलं आहे. आणि मग रामाचा इतिहासच गायला हनुमंतानी प्रारंभ केला की रामाचे पिता कोण होते, दशरथ. त्यांनी यवराज्याविषयी करायचं कसं ठरवलं, कैकेयी माता आडवी कशी आली, त्याचा परिणाम काय झाला, वनवास कसा आला, आणि मग प्रवास आम्ही करून पंचवटीत कसे आलो, हा सगळा इतिहास हळूहळू हनुमंत सांगतोय. मग सीतेचं अपहरण कसं झालं हे याचंही वर्णन त्यांनी केलं. ती थक्कवून ऐकत होती. आता हनुमंताला धीर आला. त्या शिंशपा वृक्षावरून टुणकन उडी मारून तो खाली आला. त्याला पाहिल्यावर सीतेला भीती वाटली आहे. हा रावण तर मायावी रूप घेऊन आला नाही ना. त्यावेळी तो म्हणतोय, माय चिंता करू नकोस, मी रामाचा दूत आहे, मी हनुमंत आहे. त्यावेळेला सीतेनं खात्री पटावी म्हणून एक प्रश्न केला. ती म्हणाली, तू रामाचा दूत आहेस ना, मग श्रीराम कसे दिसतात ते मला सांग. त्यावेळेला हनुमंताच्या मुखामध्ये जे वर्णन आहे ना, पारायण करावी तितकं सुंदर आहे. राम उंचे पुरे आहेत, त्यांनी जटा बांधलेले आहेत, कमळासारखे त्यांचे नेत्र आहेत, सरळ नासिका आहे, त्यांच्या मुखावर स्मित नेहमी विलसत असतं, त्यांची ग्रीवा रुंद आहे आणि त्यांच्या कंठावर 3 रेषा आहेत असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. स्कंध रुंद आहेत, आजानुबाहू श्री रामचंद्र आहेत. कोदंडाचा त्याने टणत्कार केला की राक्षस घाबरून पळून जातात. इतकं सुंदर वर्णन केलं आणि ते ऐकताना सीता रडायला लागली. रामांचा एवढा आठव चित्तामध्ये जागला की ढसढसा रडलेली आहे सीता. आणि तो क्षण बघून हनुमंतानी ती मुद्रिका काढली आणि सीता मैयाच्या हातामध्ये ठेवली. तो म्हणतो, प्रभूंनी ही मुद्रिका मुद्दाम दिली आहे की मी रामांचा दूत आहे हे आपल्या बुद्धीला पटावं म्हणून ही मुद्रिका दिलेली आहे. मुद्रिका अचूक मी ही ओळखिली त्यांची, मज सांग अवस्था. दूता रघुनाथांची. त्या सीतेला आतून इतकं गाहीवरून इतकं भरून आलेलं होतं. मज सांग अवस्था दूता रघुनाथांची. हातात धनुते अक्षय भाता पृष्ठी, विरहात कायते राघव झाले कष्टी. का श्यामल वलये नयन तळी चिंतांची, मज सांग अवस्था दूता रघुनाथांची. इच्छिती विजेना उघे त्यांचे राजे, का लोकप्रीतीला मुकले माझे राजे. कळत असे त्यास का वार्ता अयोध्या नगरीची, मज सांग अवस्था दूता रघुनाथांची. इतकी रडली आहे सीता आणि हनुमंताला इतका गाईवर आला की सीतेला कसं थांबवावं त्याला कळेना.
आणि शेवटी तिनं सांगितलं, रामचंद्रांना निरोप दे आणि त्यांना सांग, तुमचा कंकधारी असा नाराचं बाण त्या दुष्ट रावणाच्या छातीमध्ये घुसलेला मला पाहायचं आहे. रावणाचा वध मला पाहायचा आहे, याची रामचंद्राला आठवण करून दे. आणि हनुमंत गहिवरलेला होता. त्याच्या हातामध्ये आपल्या मस्तकातला एक चूडामणी काढून सीतेनं दिला. हा मणी जशी रामचंद्राने त्यांची आठवण माझ्याकडे पाठवली, तशी ही माझी आठवण रामचंद्रांना दे, ते अचूक ओळखतील. आणि सीतेनं वनवासामधल्या काही खुणा सांगितल्यात. दरबास्त्र टाकून कावळ्याला कसा दंड केलेलं होतं ती आठवण दिलेली आहे तिनं. ही फक्त राम सीतेला माहिती आहे, बाकी कोणालाही माहिती नव्हती. त्याची आठवण हनुमंताला करून दिलेली आहे. हनुमंताला फार वाईट वाटलं. त्या राक्षसी बाजूच्या थरथर कापत होत्या. हनुमंत म्हणाला, माई असं करतेस का? बैस माझ्या पाठीवर, मी तुला घेऊन जातो रामचंद्रांच्याकडे. त्यावेळेला सीता हसली, म्हणाली, तुझ्या कुळाला शोभेल असं बोललास का? त्यावेळेला त्याचं रूप लहान होतं, छोटं रूप त्यांनी घेतलेलं होतं. तू केवढा, मी केवढी. त्यावेळे हनुमंत हसला आणि त्यांनी एवढं गरिमा रूप धारण केलं प्रचंड, की सीतेला असं पाहावं लागत होतं त्याच्याकडे. इतकं प्रचंड रूप त्यांनी धारण केलेलं. ती म्हणाली, तुझं सामर्थ्य कळलं, पण हनुमंता पतिव्रतेला परपुरुषाचा स्पर्श वर्ज्य असतो. मी तुझ्या पाठीवरून कशी येणार सांग? समज तू मला घेऊन निघालास आणि राक्षस रावण युद्धाला आडवे आले, तर तू मला कुठे ठेवशील? आणि तिसरं तिनं जे कारण सांगितलं ते इतकं महत्वाचं आहे. ती म्हणाली, हनुमंता, तू मला जर पाठीवरून रामाकडे घेऊन गेलास तर रामांच्या पुरुषार्थाला आणि पराक्रमाला काय अर्थ राहिला सांग? श्रीरामानीच येऊन मला सोडवलं पाहिजे. काय स्वाभिमान आणि काय आत्मगौरव आहे सीतेच्या चित्तामध्ये. तू मला नेलंस तर रामचंद्रांचा पराक्रम आणि पुरुषार्थ कसला? हनुमंत इतका लाजला, मान खाली घातली त्याने. त्यावेळी सीता म्हणते, हनुमंता, लक्षात आलं नाही म्हणून तू अधोमुख होऊ नकोस. हनुमंत म्हणाला, माई, आता मी कृतार्थ धन्य झालो, पण मी आल्याच्या काही खुणा आता लंकेत ठेवतो. आणि त्यांनी तिथला एक मुदगर उचलला. पहिल्यांदा त्यांनी त्या निकुंभेला देवीचं जे मंदिर होतं खलास उद्ध्वस्त करून टाकलं. 80,000 तिथे किंकर रक्षणाला होते सेवक. डोकी ठेचली त्यांची, अक्षरशः त्या लोखंडी मुदगराखाली मारले. त्यावेळेला 5 सेनापती पाठवलेत रावणाने संतापलेल्या. त्या 5 सेनापतींचा वध केला त्यांनी. मंत्रीपुत्रांचे वध केले. शेवटी रावणाने आपला पुत्र अक्ष पाठवून दिला, महाबलाढ्य होता, त्याचा वध हनुमंतानी केला. त्यावेळेला मात्र रावण सरकला अंतरंगामध्ये. अरे, हा सामान्य कपी नव्हे. इतक्या आपल्या वीरांना ज्यांनी मारलं तो असामान्य आहे. त्यांनी इंद्रजिताला बोलावून सांगितलं, ब्रह्मास्त्र टाक, पाशामध्ये बद्ध करून त्याला घेऊन ये. आणि ज्या वेळेला इंद्रजिताने ब्रह्मास्त्र टाकलं त्यावेळे हनुमंताने ब्रह्मदेवाला नमस्कार केला. तो म्हणाला, पितामह, आता मीच बंधन घालून घेतो माझ्यावर, कारण मला रावणाला बघायचं आहे आणि रामाचा निरोप सांगायचा आहे, म्हणून मी आपणहूनच बद्ध होतो. झालं आहे. आणि मग त्याला रावणासमोर उभं करण्यात आलं. त्यावेळे रामाचा निरोप आणि धर्माप्रमाणे मानवाचं, राक्षसांचं, वानरांचं, ऋषीजनांचं आचरण कसं असावं याचा आदर्श वस्तुपाठ हनुमंतानी त्या राजसभेत मांडला. रावणाचा जळफळाट झालेला होता. तो मध्ये मध्ये म्हणत होता, अरे या कपीला ठोका, मारा. आणि शेवटी त्यांनी आज्ञा दिली, बस. हनुमंत म्हणाला, धर्मानं चालशील तर जगशील. तू अधर्माने वागलेला आहेस, पण प्रभू रामचंद्र क्षमाशील आहेत. तुझं अजून रक्षण करशील. सीतेला परत केलंस तर राम तुझं रक्षण करतील. ऐकलं नाही. उपदेशो हि मूर्खाणाम
प्रकोपाय न शांतये अशी म्हण आहे की नाही. मूर्खांना केलेला उपदेश वाया चालतो, उलट त्या मूर्खाचा संताप जास्ती वाढतो. रावणाचं तेच झालं आणि तो म्हणाला या दूताचा वध करा, मारा. त्यावेळी विभीषण मध्ये आला आणि तो म्हणतो राजा, राजधर्म असा असतो की राजदूताला कधी मारायचं नसतं, कारण तो जे बोलला ते त्याचे शब्द नाही आहेत, त्याच्या स्वामीचे शब्द बोलला. मारायचं नाही राजदूताला कधी. हां, त्याला तुम्ही दंड करू शकता. मग रावण म्हणाला वानरांना शेपूट फार प्रिय असते, शेपूट द्या पेटवून. आणि खरंच पेटवली ती शेपूट. मग काय कीर्तनकारांच्या वाणीला बहर येतं. कितीही कापडं गुंडाळली म्हणे लंकेतली, तरी 2 बोट शेपूट शिल्लकच आहे. रावणाचे कपडे आणले, विभीषणाचे आणले. काय कथा रचताय तुम्ही. रामचरित्राला किती उणे पण आणायचे, याला काही सीमा आहे की नाही. असं काहीही झालं नाही. वस्त्र गुंडाळली आणि शेपूट पेटवून दिलं त्याचं. भुभुक्कार केलाय रामनामाचा जय जय करून तो जो उडाला. आणि मग त्यांनी जो पराक्रम गाजवला, लंका दहनच केलं सगळं. रावणाला आपल्या बुद्धिमत्तेची त्यावेळेला क्षमता कळली असावी. लीलया उडुनी गगनात पेटवी लंका हनुमंत. जाळून काढली, पळालेत राक्षस मेले, स्त्रिया मेल्या, राक्षसांनी एकमेकाला तुडवलं, वीरांची खड्ग जळून गेली, अनेक वाडेहोडे भस्मसात झाले. आणि शेवटी सागरामध्ये शेपूट विझवून तो हनुमंत आहे, त्याला अनेक देवतांचे वर आहेत, तो चिरंजीव आहे, त्याला काही होत नाही, लक्षात ठेवा. आणि सीतेच्या दर्शनाला गेला. सीताही कृतार्थ झालेली होती. आणि रामायणामध्ये फार सुंदर वर्णन आलेले. ती म्हणते थांब रे, किती दिवसांनी रामाचा दूत मला भेटला, रामाकडचं कुणीतरी मला भेटलं, एवढ्यात परत जाऊ नको. हनुमंता थांब, कल्याणी बतगाथेयम लौकिकी प्रतिभातिमाम. काय सुंदर वर्णन आहे महर्षी वाल्मिकीने केलेलं. ती म्हणते 100 वर्ष जरी दुःख वाट्याला आली तरी धीर धैर्य गाळू नये. आपण कधीही धैर्य सोडू नये, कारण 100 वर्षाच्या दुःखानंतर सुखाची एक जी झुळूक येते ती 100 वर्षाच्या दुःखानं मागं टाकणारी असते. तशी तुझी झुळूक आली लंकेमध्ये. थांब थोडा वेळ. हनुमंत थोडा थांबला. मग त्यांनी निरोप घेतला आणि तिथून पुन्हा त्यांनी जे उड्डाण केलं ते थेट पुन्हा महेंद्र पर्वतावरून उड्डाण केले, ज्याच्या पायथ्याशी दक्षिण तीराला वानर थांबलेले होते, तिथे तो आला. हनुमंत बुभुक्कार करून परत येतं. पाहिल्याबरोबर सगळ्यांना कळलं यांनी सीता पाहिली. खाली उतरला, सगळ्यांनी त्याला घेरलेलं आहे. आणि वानर त्याला विचारतायत, अनेक जण अनेक प्रश्न विचारतायत. मनुष्य काही करत नाही, नाही तर एवढंच करतो आणि फुशारक्या मारून रात्रभर सांगत बसतो काय केलं, ऐका, बसा, आणि थापावर थापा मारत राहतो. आणि जे खरं काही लोकोत्तर करतात ते एकही फुशारकी मारत नाही. एकच वाक्य बोललाय तो, देवी दृष्टीस पडली, बस. काय विनम्रता, काय दास्यभाव, काय सेवक भाव. किंकर कसा असावा त्याचा आदर्श आहे. देवी दृष्टीस पडली, एवढं. बाकी काय काय ठोकला एकेकाला अशोकवनामध्ये, तुम्हाला सांगतो असलं काही बोलला नाही हनुमंत. इतका विनम्र आहे. आणि सगळे वानर नाचत 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 परत निघाले. वाटेमध्ये एक मधुवन होतं आणि त्याचा जो प्रमुख होता तो सुग्रीवाचा मामा होता, त्याचं नाव दधिमुख. उद्या शेवटचा दिवस आहे, कोणालाही नावं विचारे ना, नाहीतर उद्या रामचंद्रन मीच, बाकी कोणीच नाही मंडपात असं व्हायचं, असं नको, घाबरू नका. दधिमुख हा सुग्रीवाचा मामा, तो रक्षण करत होता मधुवनाचं. वर्णन असं आहे, वानरांनी मधाचे हंडेच्या हंडे फस्त केले. 2 चमचे तरी मध जातो का आपल्याला? 1 चमचा इथले बास असं होतं. बाप रे,
हंडेच्या हंडे फस्त केले असं वर्णन आहे. काय शक्तिशाली असतील. आणि दधिमुखाला एक ठोसा मारलाय अंगदाने, आडवं येऊ नको म्हणून तू. तेव्हा तो रक्तबंबाळ झालेला दधिमुख गेला धावत धावत सुग्रीवाकडे आणि सुग्रीवाला झालेली कथा सांगितली. त्यावेळेला सुग्रीव प्रसन्नपणे हसला. रामचंद्र म्हणाले, अरे हा तक्रार घेऊन आलाय आणि तू हसतोयस काय? तो म्हणाला, हसायचं कारण असं की वानर इतके उतले मातले म्हणजे सीतेचा शोध लागला, म्हणून मी आनंदाने हसलो. हनुमंत परत आला आणि मग काय आनंदी आनंद उसळला. रामाला त्यांनी तेच सांगितले, देवी दृष्टीस पडली. त्यावेळी रामाने त्याला सांगितलं, आता सविस्तर सांग. आणि मग सगळं वर्णन करून सांगितलं. रामाने विचारलं, लंकेची बलस्थानं कुठे आहेत, कोणते पहारे कुठे आहेत, त्यातल्या त्यात संरक्षित द्वार कुणीकडे आहे, कोणत्या द्वारावर कमी पहारे असतात, लंकेत सैन्य किती आहेत, लंकेत महारथी किती आहेत, कोणाकोणाला धनुर्विद्या, सगळी चौकशी रामचंद्राने केली आणि समग्र वर्णन केलेलं आहे. सीता एकटी होती त्यावेळेला, तिला एकमेव आधार, 2 आधार होते. त्रिजटा नावाची राक्षसी होती आणि ती तिला नेहमी म्हणायची, सीते दुःख करू नको, रामचंद्र येतील आणि तुझी सुटका करतील. आणि दुसरी जी होती तिचं नाव कला, ती विभीषणाची कन्या. तर ती अतिशय सत्प्रवृत्तन चांगली होती, कारण विभीषणच मुळात चांगला होता. ती सीतेचं नेहमी सांत्वन करत असे. हेही सांगितलं रामचंद्राला. आणि मग मात्र रामचंद्राने आपलं धनुष्य उचललं, प्रतिज्ञा केली आहे, त्रिभुवनात कुठेही असलास रावणा, तरी हा कोदंडाचा टणत्कार ऐक, राक्षस कुळ तुझ्यासहित खंदून काढीन, तुला मारेन, प्रतिज्ञा केलेली आहे. आणि मग सगळे वानरगण, राम लक्ष्मण सुग्रीव हनुमंतासह कसं निघाले. दक्षिणी तीरी धनुष्कोटीला आल्यावर सेतुबंधन कसं झालं, रामचंद्र लंकेत कसे झाले, घनघोर युद्ध कसं झालं, एक एक राक्षस कसा मारला, राम रावणाचं युद्ध कसं भयंकर झालं, एकूण युद्ध 88 दिवस कसं झालं, रामचंद्र अयोध्येला परत कसे आले, त्यांना रामराज्याभिषेक कसा झाला, सीतेच्या त्यागामागचं रहस्य काय, शंभुकाला का मारला, हा सगळा इतिहास आता उद्याच्या सांगतेच्या प्रवचनामध्ये पाहायचा. उद्या रामराज्याभिषेक आहे म्हणून नवीन वस्त्र धारण करून या सगळ्याजण. तेवढी आठवण मात्र देतो. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रभू उभा राहायचे सर्वांनी आरतीला.